स्वतःचा माईक म्यूट करून घेतला स्वतःहून, तर गोंधळ थोडा कमी होईल. म्हणजे आजूबाजूचा माईक आवाज येणार सर्वांनी नाही. कृपया बंद करावेत आणि ज्यांना गरज पडली बोलायची तेव्हाच सुरू करावेत. आणि बोलणं झाल्यानंतर परत म्यूट केलं तर बरं पडतं. ओके. तर सर ठीक आहे सर. मग लाईव्ह करून टाका सर. ओके. स्टार्ट सर. सर महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम तर्फे आज आपण केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC या अत्यंत कठीण अशा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गुणवंतांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आज झूम ऍपच्या द्वारे ऑनलाईन सत्कार समारंभ आयोजित करत आहोत. या सत्कारासाठी उपस्थित असलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी डॉक्टर बबन जोगदंड महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आपल्याला 2 अतिथी लाभणार आहेत. त्यापैकी पहिले अतिथी आज उपस्थित झालेले आहेत माननीय पल्लवी दराडे मॅडम, डॉक्टर पल्लवी दराडे मॅडम, ज्या सध्या IRS ऑफिसर आहेत, आयुक्त आहेत इन्कम टॅक्स मध्ये, पण सध्या त्यांची पोस्टिंग जी आहे ते महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीच्या डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. दुसरे एक अतिथी आपल्याला लवकरच जॉईन होणार आहेत, ते नागपूरचे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर संजीव कुमार सर IAS, यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा संविधान फाउंडेशनचे प्रमुख माननीय इझड खोब्रागडे, जे निवृत्त सनदी अधिकारी आहेत, ज्यांच्या प्रेरणेमुळेच हा कार्यक्रम आपण आज करत आहोत. या सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर वेगवेगळ्या देशातून बरीच मंडळी सहभागी झालेली आहे. एक प्रेक्षक म्हणून त्या सर्वांचं आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. ऑफिसर्स फोरम चा हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण जे आपल्या भारताचं संविधान आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविक वाचनानं या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी आमच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सचिव माननीय शिवदास वासे, जे नागपूरमध्ये आहेत, त्यांना विनंती करेल की त्यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचावी. सचिव महाराष्ट्र ऑफिसर फोरम नेहमी आपला कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आपले भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनानंतर आपण कार्यक्रम सुरू करत आहोत. डॉक्टर बबन जोगदंड सरांनी माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचण्याचे, ते मी वाचन करीत आहे. आपण सर्वांनी आपला एक हात समोर करायचा आहे. मी प्रथम म्हणणार आहे. सर्वप्रथम मी म्हणणार आहे, माझ्या मागून आपल्याला म्हणायचं आहे. भारताचे संविधान प्रास्ताविका, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यर्पण करत आहोत. जय भीम. धन्यवाद वासे सर. आपण भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेनं या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये जे महाराष्ट्रामध्ये खर तर
जवळपास 70-80 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत युपीएससीच्या परीक्षेमध्ये. पण आपला ज्यांच्याशी संपर्क झाला त्या काही प्रातिनिधिक स्वरूपातील विद्यार्थ्यांचा सत्कार करणारा विशेषतः सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे. त्या सगळ्यांचा महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम ही एक आरक्षणाने लाभान्वित झालेल्या अधिकाऱ्यांची एक मोठी संघटना माननीय इजड खोब्रागडे साहेब यांनी सुरू केलेली आहे महाराष्ट्रात. आणि या संघटनेचं संपूर्ण महाराष्ट्रभर आता जाळं विस्तारलेलं आहे. या संघटनेच्या मार्फत आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. विशेषतः मागे काही महिन्यापूर्वीच आपण एमपीएससीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि या वेळेस सुद्धा आपण युपीएससीच्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा इथे आयोजित केलेला आहे. खर तर आपण असे कार्यक्रम एक मोठ्या हॉलमध्ये आणि मोठ्या स्वरूपात दरवर्षी घेत असतो, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी. परंतु यावर्षी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपण हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात घेत आहोत. खर तर या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम तर्फे सन्मान चिन्ह किंवा काही भेटवस्तू असेही देण्याचं आपलं प्रयोजन असते, परंतु ते आता शक्य नाहीये. पण निश्चित जेव्हा विद्यार्थ्यांचा संपर्क होईल किंवा कॉन्टॅक्ट होईल तेव्हा त्यांना इजड खोब्रागडे यांनी लिहिलेले प्रशासनातले समाजशास्त्र आणि आणखी एक पाऊल आणि आपले संविधान हे पुस्तक मी पाठवण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे सगळ्यांचे जर ऍड्रेस मला उपलब्ध झाले तर निश्चित त्यांना प्रशासनामध्ये काम करताना ही सगळी पुस्तकं उपयुक्त ठरतील अशी मला आशा आहे. आपण महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे नांदेड शाखेचे जिल्हा अध्यक्ष, आकाशवाणीचे सहकेंद्र संचालक माननीय भीमराव शेळके साहेब यांचं मागच्या 23 जुलैला कोरोना या महाभयंकर आजारामुळे दुःखद निधन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांना मी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीनं आपल्या सगळ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांचं महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम मध्ये मोठं काम होतं आणि नांदेडमध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांनी खूप लोकांना मदत केली होती. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो. मित्रो, आज या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्यांची सुरुवातीला मी काही नावं आपल्याला वाचून दाखवेल. सुरुवातीला त्यापैकी कोण कोण उपस्थित आहेत त्यांनी कृपया सगळ्यांना नमस्कार करावा. ज्यांची नावं घेतली तेव्हा किंवा मी येस म्हणून तिथे मेसेज टाकावा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही उपस्थित झालात. सुरुवातीला योगेश पाटील आहेत, जे नांदेडचे आहेत. त्यांची रँक पण खूप छान आहे, माझ्या मते 62. ते यापूर्वी IPS म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. आता त्यांना निश्चित IAS मिळेल. योगेश पाटील आहेत का योगेशजी? त्यानंतर अंकिता वाळकेकर या औरंगाबादच्या आहेत, त्यांचंही स्वागत करतो. विद्यागर अजिंक्य हे सध्या बार्शी मध्ये आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्यांची बहीण सुद्धा मागच्या MPSC मध्ये सिलेक्ट झाली. त्यानंतर हेमंत नंदनवार हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजरुद्दीन काजी हे सुद्धा सिलेक्ट झालेत UPSC मधून. शुभम भैसरे हे सुद्धा सिलेक्ट झालेत. अभिनव इंगोले, अशित कांबळे, सुमित रामटेके, निखिल दुबे, वैभव वाघमारे, निलेश गायकवाड, अभिजित सरकटे, संग्राम शिंदे, शशांक माने, प्रज्ञा खंदारे आणि सौरभ भटकर हे सर्व आपण या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केले. त्याच्यापैकी बहुतांशी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आजचे जे आपले मुख्य अतिथी आहेत, गेस्ट आहेत, त्यातील पहिल्या गेस्ट माननीय पल्लवी दराडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा थोडक्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना परिचय करून देतो पल्लवी दराडे मॅडमचा, आणि त्यानंतर मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. थोड्या वेळातच आपले नागपूरचे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर संजीव कुमार सर आपल्याला जॉईन होणार आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपला सगळ्या विद्यार्थ्यांचा जो सत्कार आहे तो शब्द सुमनांनी वरिष्ठ मान्यवर करणार आहेत. शब्द सुमनांनी त्यांचं नाव घेऊन त्यांचा सत्कार करणार आहेत. या ठिकाणी मी सुरुवातीला पल्लवी दराडे मॅडम यांचा तुम्हाला परिचय थोडक्यामध्ये सांगणार आहेत. माझ्या मते पल्लवी दराडे मॅडम यांचं आपल्या सगळ्यांना नाव माहित असेल किंवा त्यांचा परिचय असेलच,
पल्लवी दराडे मॅडम या 1997च्या बॅचच्या, म्हणजे जवळपास 23 वर्ष झालं त्या युपीएससी पास झाल्यात आणि आता एक सिनियर अधिकारी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये इन्कम टॅक्स मध्ये ते आयुक्त म्हणून आहेत. परंतु त्यांची बरीच सेवा ही महाराष्ट्र शासनामध्ये गेलेली आहे. विशेषतः त्या नुकत्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रमुख म्हणून, आयुक्त म्हणून कार्यरत होत्या आणि या खात्यामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्राचं नाव देशामध्ये अन्न आणि औषध प्रशासन खात्याचं देशामध्ये उंचावलेलं आहे. अनेक पारितोषिक सुद्धा जेव्हा आयुक्त होत्या तेव्हा त्यांना मिळालेले आहेत. त्यांनी विशेषतः इन्कम टॅक्स मध्ये काम केलं, त्याच्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट मध्ये काम केलेलं आहे, आदिवासी विकास, बीएमसी मुंबई महापालिकेमध्ये ऍडिशनल कमिशनर म्हणून काम केलं. नागपूर, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या पदांवर. आणि विशेषतः मॅडम स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे 1994 त्यांनी एमबीबीएस पूर्ण केलं आणि विशेषतः त्यांनी ज्या ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या सगळ्या टॉपर आहेत. म्हणजे एमबीबीएस मध्ये सुद्धा त्या टॉपर होत्या, त्यानंतर फाउंडेशन कोर्स मध्ये सुद्धा त्या टॉपर होत्या. त्यांनी नागपूरला LLB केली, LLBच्या परीक्षेत सुद्धा त्या टॉपर होत्या. आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य सगळं लक्षात घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्यांना 2018 ते 19 या काळामध्ये एक फार चांगलं पारितोषिक दिलेलं आहे त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल. युनियन मिनिस्टर हेल्थ डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते. त्याचबरोबर स्वच्छ सिटी अवॉर्ड 2016 त्या जेव्हा बीएमसी मध्ये ऍडिशनल कमिशनर होत्या तेव्हा सुद्धा त्यांना स्वच्छ सिटी अवॉर्डने गौरवण्यात आलं, म्हणजे त्यांनी ते काम केल्याबद्दल. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सुद्धा त्यांनी एक्सलंट वर्क केलं ट्रायबल डेव्हलपमेंट मध्ये असताना, त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. दैनिक भास्कर या वर्तमानपत्रांनी त्यांना 2013 मध्ये एक त्यांच्या व्हेरियस सोशल अँड पब्लिक गुड इनिशिएटिव्ह नागपूरला त्यांनी जे घेतले होते त्या संदर्भात त्यांना गौरवण्यात आलेला आहे. रेडिओ FM चा अवॉर्ड सुद्धा 2003 बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके ऍडमिनिस्ट्रेशन अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे. वुमेन अँड वंडर अवॉर्ड 2018 मध्ये त्यांना मिळालेला आहे. इकॉनिक वुमेन ऑफ द इयर 2018 पब्लिक सर्व्हिस साठी हा अवॉर्ड मिळाला. वेगवेगळे पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत. विशेषतः FDA ला असताना त्यांचं जे काम आहे ते काम एवढं चांगलं होतं की त्यांनी अनेक सोयी सुविधा या खात्यामध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लोकांना माफक दरात औषधी कशी मिळतील, त्याचबरोबर त्यांच्या ट्रेनिंगला चांगलं प्रशिक्षण, म्हणजे त्यांच्या स्टाफला सगळं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. असा मोठा त्यांचा खर तर बायोडाटा आहे, 4-5 पानाचा, ते पूर्ण मी वाचणार नाही. पण अत्यंत कल्पक, कार्यक्षम, कुशल आणि तत्पर निर्णय घेणाऱ्या अधिकारी म्हणून माननीय पल्लवी दराडे मॅडम यांचा लौकिक आहे. विशेषतः त्यांचे पती सुद्धा माननीय प्रवीण दराडे सर, जे पंतप्रधान मुख्यमंत्री कार्यालयामध्ये बरीच वर्ष होते, नागपूरला कलेक्टर होते, आता सध्या समाज कल्याण विभागाचे संचालक म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर मी मनपूर्वक मॅडमनी आपल्याला वेळातला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यानंतर बोलणारच आहे थोड्या वेळामध्ये. तर मी सुरुवातीला मॅडमला विनंती करेल, आदरणीय खोब्रागडे साहेबांना विनंती करेल की आपल्या हे जे सगळे विद्यार्थी ही अत्यंत कठीण अशी परिस्थिती, परीक्षा UPSCची उत्तीर्ण झालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत करावं, त्यांचं वेलकम, म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यावं. भविष्यामध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या पदांवर जाणार आहेत. कोणाला IRS, कोणाला IAS, कोणाला IPS, कोणाला अलाइड सर्व्हिसेस मिळणार आहेत. या सगळ्यांचं आपण वेलकम किंवा त्यांचं स्वागत करायचं आहे. मी सुरुवातीला जे योगेश पाटील आहेत त्यांचं स्वागत माननीय पल्लवी दराडे मॅडम यांना विनंती करेल की त्यांचं सत्कार, अभिनंदन, त्यांचं नाव घेऊन त्यांचं अभिनंदन करावं. माननीय योगेश पाटील यांचं. योगेश पाटील यांची मी सगळ्यांच्या रँक सांगणार नाहीये, खर तर सगळ्यांच्या रँक मागे पुढे आहेत,
तर योगेश पाटील यांचं पल्लवी दराडे मॅडम अभिनंदन करतील. त्याला दाखवा ना योगेश पाटील स्क्रीनवर. योगेश पाटील आहेत मॅडम, तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूट, तुमचा आवाज येत नाहीये. केला. हा. ओके. तर सगळ्यांना नमस्कार. आजच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या या कार्यक्रमात येताना मला खरंच आनंद होतो आहे. आणि युपीएससी असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यातनं आपण आलेलो असतो, त्यामुळे खूप जास्त अटॅचमेंट असते, त्याच्याशी फार कौतुकही असतं. तर आजच्या या कार्यक्रमात खोब्रागडे सर आहेत, नंतर आपल्याला डॉक्टर संजीव कुमारही जॉईन होणार आहेत. ज्यांनी एवढं छान माझं इंट्रोडक्शन दिलं ते जोगदंड साहेब, थँक्यू सो मच. आणि सगळे होस्ट आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सगळे पदाधिकारी, श्री वसे, श्री बाकी सगळे एवढी लोक जी ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत, ती सगळी लोक. आणि मला वाटतं शब्दसुमनांनी मला स्वागत करायचं आहे श्री योगेश पाटील यांचं. तर फार फार कौतुक वाटतं आणि योगेश पाटील यांचं मी अभिनंदन करते आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स देते की त्यांनी इतकी टफ ही जी परीक्षा आहे ती पास केली. फार फार अभिनंदन माझ्याकडनं. थँक्यू मॅडम, थँक्यू. यानंतर अंकिता वाळवेकर यांचं स्वागत माननीय खोब्रागडे सर करतील. अंकिता वाळवेकर या सुद्धा दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या, चांगली रँक आहे त्यांची पण. अंकिता आहेत? येस सर. हा, गुड. अंकिता आहेत. अंकिता कुठून? नाशिक, औरंगाबादला आहात? सर नाशिकला आहे मी सध्या. नाशिक. येस सर. मी इजेट खोब्रागडे. मी अंकिता तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला तसं मी मेसेज पाठवून मी तुमचं अभिनंदन यापूर्वी केलं आहे. येस सर. पण महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीनं परत एकदा अभिनंदन. आणि तुम्हाला नक्कीच IAS कॅडर मिळणार आहे. थँक्यू सर. आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीस फोरमच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. सर, आणखी विद्यागर अजिंक्य यांचंही आपण स्वागत करावं. विद्यागर आहेत इजेड सर? अजिंक्य विद्यागर. येस सर. हा, राईट. अजिंक्य विद्याधर, तुमचं या UPSC 2019 मध्ये तुम्ही यश मिळवलं आहे. आता खरं म्हणजे स्पर्धेतनं यश मिळवणं म्हणजे खूप मेहनतीचं आहे, हे आता सगळ्यांनाच कळत आहे. आणि जे यशस्वी होतात त्यांचं सगळीकडे कौतुक आहे. आम्हाला खूप मोठा आनंद होतो आहे की आपण मेहनतीने हे यश मिळवलेलं आहे. संघर्ष करावा लागला, परिस्थितीचा बाऊ न करता एक जे ध्येय ठरवलं ते ध्येयापर्यंत आपण पोहोचलात. भारताच्या संविधानाने तुम्हाला ही संधी दिलेली आहे. आता ते संधीचं सोनं जेव्हा आपण एक सनदी अधिकारी म्हणून प्रत्यक्ष काम करणार तर निश्चितच जसं पल्लवी मॅडमचा आपण बायोडाटा ऐकला, एक प्रत्यक्षात काम करत असताना म्हणजे खूप अडचणी जरी येत असल्या तरी आपली दिशा निश्चित असली तर निश्चितच आपण एक प्रभाव प्रशासनामध्ये पाडू शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं प्रशासन आणि लोकहिताचं काम आपण सगळेच निश्चित करणार. अजिंक्य, तुम्हाला फोरमच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद सर. हेमंत नंदनवार आहेत? हो सर. हेमंत नंदनवार, गुड. मॅडम, हेमंत नंदनवार यांचं आपण अभिनंदन करावं. हेमंत नंदनवार. दराडे मॅडम. श्री नंदनवार, श्री हेमंत नंदनवारांचं मी अभिनंदन करते. अतिशय कौतुकास्पद हे अचीवमेंट आहे आणि आपण उत्तरोत्तर अशीच पुढेही प्रगती करावी आणि सगळ्यात चांगलं काम सिव्हिल सर्वंट म्हणून आपण करावं, ह्याची मी सदिच्छा आपल्याला देते. आणखी मॅडम अझरुद्दीन काजी आहेत नागपूरहून, त्यांचंही स्वागत करावं आपण. अझरुद्दीन काजी आहेत? अझरुद्दीन. हॅलो. हा जी सर. येस. अझरुद्दीन काजी यांचं स्वागत. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग अझरुद्दीन.
आपलं फार फार अभिनंदन. अतिशय कौतुकास्पद आपण हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. युपीएससी थँक्यू. ही वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे आणि त्यामध्ये आपण एवढं चांगलं यश आणलेलं आहे. त्यासाठी आपले फार फार अभिनंदन आणि पुढच्या Thank you. येणाऱ्या आयुष्यासाठी, करिअरसाठी माझ्या फार फार शुभेच्छा. थँक्यू. मॅडम आणखी एक शुभम बैसरे. शुभम आहेत? असित कांबळे आहेत? हो सर. असित? हॅलो. हा असित. हा आहे सर. येस मॅडम, असित कांबळे यांचंही सुद्धा आपण अभिनंदन करावं. अशित, आपलं फार फार अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट काम आपण केलं आहे. मी म्हणेन की एक नवीन आयुष्याची सुरुवात असते ही, आणि यामध्ये आम्हाला तुम्हाला शुभेच्छा द्यायचं जे कार्य मिळालं आहे, तर मी इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही अतिशय चांगलं तुमचं करिअर घडवाल आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या ह्या सर्व्हिस मधनं कशी मदत होईल हे नक्कीच आपण आपल्या करिअर मध्ये अचीव करा. हो, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू मॅडम. यानंतर सुमित रामटेके यांचं स्वागत इजेड सर करतील. सुमित रामटेके. सुमित आहेत? हा, येस, गुड. सुमित रामटेके सर यांचं स्वागत माननीय इजेड खोब्रागडे सर करतील. इजेड सर. ओके. सुमित रामटेके यांचं युपीएससी मध्ये यश प्राप्त केलं, निश्चितच गौरवास्पद आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याच्या यशाबद्दल आणि एकूणच त्यांची जी वाटचाल होणार आहे ते निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येतील आणि जो अधिकाराचा वापर करून समाजामध्ये पण खूप चांगलं काम अशीत करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि एकूणच जे सर्व यशस्वी उमेदवार आहेत या ठिकाणी काही उपस्थित आहेत त्यांचं आणि विशेषतः आता असित रामटेके, सुमित रामटेके यांचं मी फोरमच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. येस सर. नंतर निखिल दुबे आहेत? नागपूरच्या आहेत. निखिल दुबे, नागपूर. येस सर. येस निखिल, वेलकम. निखिलला मी तुम्हाला SMS करून अभिनंदन केलं होतं. मला तुम्ही नागपूरचे आहेत मला माहित नव्हतं, पण मला राम वाघनी सांगितलं की ते नागपूरचे आहेत. मग काही लोकांचे नंबर आता जसं असित आहे, अझरुद्दीन आहे, ते यवतमाळचे 3 यशस्वी कॅन्डिडेट आहेत. विदर्भातल्या पण मुलांनी एक चांगलं यश प्राप्त केलं. पण प्रश्न विदर्भाचा नाही आहे, आपण देशाचे आता सनदी अधिकारी झालात आणि निश्चितच गौरवाची गोष्ट आहे. आणि मी फोरमच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. वैभव वाघमारे. वैभव आहेत? वैभव वाघमारे. निलेश गायकवाड. निलेश आहेत माझ्या मते. निलेश. येस सर. येस सर. हा, निलेश गायकवाड. मॅडम, निलेश गायकवाड यांचं आपण अभिनंदन करावं. दराडे मॅडम. निलेश गायकवाडांचं मी फार फार अभिनंदन करते. खरं म्हणजे युपीएससी इतकी टफ एक्झाम असते, त्याच्यामधनं यायचं आणि इतकी ती मी म्हणते 1.5 वर्षाचं ते पूर्ण एक कालावधी जो असतो आणि एवढ्या मुलांमधनं मी म्हणेन की लिटरली हाफ ऑफ द youth of India would be aspiring at one point of the time or otherwise to be in UPSC. आपण अतिशय चांगलं हे अचीवमेंट केलेलं आहे आणि माझ्याकडनं आपल्याला फार फार शुभेच्छा आणि येणारा काळ आपला अतिशय चांगला असावा आणि चांगलं करिअर आपलं घडावं याबद्दल माझ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. अभिजित सरकटे आहेत? अभिजित सरकटे. योगेश पाटील.
संग्राम शिंदे. संग्राम शिंदे आहेत? संग्राम शिंदे आहेत? शशांक माने. शशांक माने. प्रज्ञा खंदारे आणि सौरभ होटकर. यस सर. हा सौरभ, वेलकम. मॅडम, सौरभचं सुद्धा आपण अभिनंदन करावं. सौरभ भटकर, आपलं खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगली कामगिरी आणि अतिशय उत्तम यश आपण मिळवलेलं आहे. ही परीक्षा जी आहे ती, जसं मी आधी सगळ्यांचं अभिनंदन करताना सांगितलं आहे की अतिशय कठीण आहे आणि यामध्ये सगळ्याच आपल्या गुणांची कसोटी लागत असते. त्यामुळे आपण ह्याच्यात अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे. आपलं खूप खूप अभिनंदन आणि येणारं आयुष्य आपलं उत्तरोत्तर प्रगती व्हावी याची आमची सदिच्छा आहे. गुड, थँक्यू मॅडम. अभिजित सरकटे, योगेश पाटील, संग्राम शिंदे, शशांक माने आणि प्रज्ञा खंदारे, वैभव वाघमारे जर असतील तर कृपया थोडस आपण पुढे यावं, म्हणजे आपला सत्कार करता येईल. नाहीतर आपण आशिष कांबळे पण आहेत का? कारण बऱ्याच दोघा चौघांचे मला मेसेज आलेत की त्यांचं जरा नेटचं किंवा इंटरनेटची प्रॉब्लेम असल्यामुळे ते जॉईन होऊ शकणार नाहीत. नंतर जॉईन झाले तरी घेऊ ना, नंतर आपण जॉईन झालं तरी घेऊया. धन्यवाद मॅडम. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं, म्हणजे जे प्रत्यक्ष आपण स्वागत करू शकत नाही, शब्द सुमनाने खूप त्यांना प्रोत्साहन दिलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या यशाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं कौतुक केलं. खूप आनंद वाटला आणि बरेच विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. मित्र हो, आता आपण मॅडमचं थोडस आपल्याला मार्गदर्शन होईल, कारण त्यांचा प्रदीर्घ वेगवेगळ्या खात्याचा अभ्यास आहे. वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा 20-22 वर्षापूर्वी युपीएससीची ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आज आयुक्त पदापर्यंत गेलेल्या आहेत. सध्या त्या एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये डायरेक्टर आहेत मुंबईमध्ये. त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. त्यानंतर आपले संजीव कुमार साहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शन ते येतील थोड्या वेळामध्ये, त्यांचं ऐकणार आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या थोड्याशा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत, काही ज्यांना बोलायचं त्यांच्या, आणि नंतर आदरणीय खोब्रागडे साहेबांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तर मी आदरणीय पल्लवी दराडे कांबळे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. आमच्या सगळ्या नवीन अधिकाऱ्यांना आणि आमचे सगळे प्रेक्षक आहेत, जवळपास 100हून अधिक सगळी मंडळी आहे, त्यांना आपण संबोधित करावं. आदरणीय दराडे मॅडम. आज महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम द्वारा हा जो सत्कार समारंभ युपीएससी मध्ये 2019 ची जी एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये जी उत्तीर्ण झालेली मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी ऑर्गनाइज केलेला आहे. सर्वप्रथम तर इझेड खोब्रागडे सर जे IAS आहेत आणि ज्यांच्या प्रेरणेने आणि एवढ्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम इतक्या वर्षांचं उत्कृष्ट कार्य करत आहे, असे खोब्रागडे सर. तसेच श्री बबन जोगदंड, ज्यांना आपण आताच एवढं ऐकलेलं आहे आणि त्यांचंही फार मोठं योगदान महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम मध्ये आहे. तसंच महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सगळे पदाधिकारी, आता मी प्रत्येकांचं नाव घेत नाही आहे, पण सगळे पदाधिकारी आणि जे 2019 मध्ये उत्तीर्ण झालेले सगळे आजचे सत्कार मूर्ती आणि जे फेसबुक मधनं आपल्याला जॉईन झाले आहेत ते सगळे बंधू व भगिनींनो, सर्वप्रथम तर मी सत्कार मूर्तींचं अतिशय अभिनंदन करते. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दी सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. जसं मी आधी म्हटलेलं आहे आणि सगळ्यांना माहीतच आहे की ही जी युपीएससी जी सर्व्हिस आहे, जसं पॉप्युलरली आम्ही सर्व्हिसमध्ये परीक्षा देत होतो 22-23 वर्ष आधी, तेव्हा अनप्रिडिक्टेबल सर्व्हिस कमिशन असं म्हणायचो. युपीएससी ती म्हणायचोच नाही आणि काही कळायचंच नाही की का कसं काय काही लोक पास होतात, काही होत नाही आहेत. सो इट्स व्हेरी अनप्रिडिक्टेबल, बट ऍट द सेम टाइम इट इज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स. आणि ह्या वर्षी मला वाटतं जवळपास 829 कॅन्डिडेट्स सिलेक्ट झालेले आहेत आणि आपल्या इथे आज जेवढेही सत्कार मूर्ती आलेले आहेत त्यांचं मला अतिशय कौतुक वाटतं आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू
की तुम्ही एवढी मेहनत करून आणि इतकं त्याच्यामध्ये जीव लावून सगळं, मला असं वाटतं की फक्त त्या सत्कार मूर्तींचाच त्याच्यामध्ये सहभाग नसतो, तर त्यांच्या आई वडिलांचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग असतो. आणि जोपर्यंत घरामधनं आपल्याला सपोर्ट मिळत नाही, स्पेशली फॅमिली जोपर्यंत आपल्याला सपोर्ट करत नाही, एवढं मोठं यश आपल्याला पदरी पाडणं अतिशय कठीण असतं. तर सर्वप्रथम तर सगळ्या सत्कार मूर्तींचं मी अभिनंदन करते आणि तसंच मी सगळ्या त्यांच्या घरच्यांच्या आई वडिलांचं सुद्धा अतिशय अभिनंदन करते की मुलांनी एवढं चांगलं यश त्यांनी मिळवलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे जी युपीएससी आहे किंवा ही जी सिव्हिल सर्व्हंट्स म्हणून आज आपण समाजामध्ये जाणार आहे, तर आय वुड लाईक टू से की एक बेस्ट लाईफ आहे. दिस लाईफ इज वन ऑफ द बेस्ट लाईव्ह एनीबडी कॅन हॅव. म्हणजे आपण खूपदा ह्या सर्व्हिसमध्ये आल्यानंतर खूपदा आपल्याला विसरायला होतं की अरे काय आपण करतोय. खूपदा फ्रस्ट्रेशन्स येतात की अरे लोक आपल्याला काय सांगतायत, कसं का सुरू आहे, खूप पाहिजे तसे रिझल्ट खूपदा येत नसतात. पण मला असं वाटतं की आपण हे कधीच विसरू नये की आपण भारतामध्ये एक इलीट पॉप्युलेशन मध्ये आलेला आहात. आणि इलीट पॉप्युलेशन मध्ये जरी का आलेला असलात तरी आपलं जे ओरिएंटेशन आहे ते नेहमी सर्व्हिस ओरिएंटेशन असलं पाहिजे. आणि आपण इथे आलो आहोत ते एक लोकांसाठी कार्य करायला, लोकांसाठी काम करायला. आणि याचा मला असं वाटतं विसर कधीही आपल्याला पडला नाही पाहिजे की आपण इथे कशासाठी आलो आहोत. खूपदा ह्या गोष्टीचा मुलांना विसर पडायला होतो की आपण काय करतो आहे, काय होत आहे. पण हा विसर मला असं वाटतं कधीच आपण आपल्याला पडायला नाही पाहिजे. कारण की भारत हा असा देश आहे जिथे कितीही आपण काम केलं ऍज अ गव्हर्नमेंट सर्वंट तेवढं कमी आहे. म्हणजे इतकं काम करण्यासारखं आहे, इतक्या लोकांना गरज आहे, सामान्य माणसांची इतकी कामं गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये अडकलेली असतात. तर आपण इथे सेवेचा भाव घेऊन यावा असं मला नक्कीच मुलांना सांगता येईल आहे. दुसरं, मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आले तेव्हा माझं ओरिएंटेशन असं होतं की आय शुड हॅव अ गुड करिअर फॉर माय सेल्फ अँड ऑल्सो आय शुड बी एबल टू सर्व द सोसायटी. आणि म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे हे बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ करिअर माझ्यासाठी वाटलं. आणि मला वाटतं मॅक्सिमम मुलं मुली आज ज्या ह्या क्षेत्राकडे वळता आहेत ते पर्सनल मला वाटतं ऍडव्हान्टेज कमी, पण लोकांसाठी आपल्याला आपल्या करिअर सोबत, आपल्या लाईफ सोबत काहीतरी अगदी ऍज अ पार्ट ऑफ अवर करिअर म्हणून आपल्याला लोकांना मदत करता येईल हे मला वाटतं कुठेतरी अभिप्रेत असतं. आणि नसलं तरी ते आपण आता करून घ्यावं. कारण की आपल्याला लोकांसाठी काम करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत हे आपण कधीही विसरू नये, हे मला सांगावंसं वाटतं. दुसरं मला एक सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा ह्या सर्व्हिसेस मध्ये येतो आपण फार वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधनं आलेलो असतो. मी जसे डॉक्टर मधनं आले, तुम्ही इंजिनिअरिंग मधनं आला असाल किंवा बीएससी असेल, बीए असेल किंवा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधनं आपण आलेलो असतो. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपण ज्या सर्व्हिसेस मध्ये जातो, मग माझी जशी इन्कम टॅक्सची सर्व्हिस होती किंवा तुमची अजून कुठली सर्व्हिस असेल, IAS असेल किंवा IPS असेल किंवा बाकी सेंट्रल सर्व्हिसेस असतील, ह्या सगळ्या एक्सलंट सर्व्हिसेस तर आहेतच, बट दे आर व्हेरी स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस ऑल्सो. वी शुड नॉट फॉरगेट इट. आणि सगळ्यात मोठं काम मला वाटतं आपण आपल्या आयुष्यामध्ये काही करू शकू तर वी शुड नो अवर प्रोफेशन थरली अँड एक्स्ट्रीमली प्रॉपरली. म्हणजे आपल्याला लॉची बाजू जी आहे ती आपल्याला आपली माहित असली पाहिजे. आपण इम्प्लिमेंटर्स आहेत हे आपण कधीही विसरू नये. आपण काय करतो, खूपदा सर्व्हिसमध्ये मी आल्यावर पाहिलं की इतके गव्हर्नमेंटचे GRs असतात, इतके लॉज असतात, इतके चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या केलेल्या असतात आणि मग आपलं अकॅडमिक बॅकग्राऊंड असतं, आपल्याला अगदी चिरफाड करायची सवय असते. म्हणजे आपल्या समोर आलं त्याचं आपण चिरफाड करत बसतो. अरे हे असं नाही, हे असं पाहिजे होतं, हे असं नाही, असं पाहिजे होतं. बरोबर आहे, थिंग्स मे नॉट बी आयडियल, बट जे काही तुमच्या समोर आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं आहे की नाही हे महत्वाचं आहे. कारण की आज इम्प्लिमेंटेशनची अगदी दादाद आहे. फार कमी लोक ह्या गोष्टी लक्षात ठेवतात की अरे आपण इथे सर्व्हिससाठी आलेलो, लोकांसाठी आलेलो, लोकांच्या टॅक्सच्या पैशातनं आपल्याला पगार मिळत आहे. तर आपण जास्तीत जास्त सर्व्हिस ही जी आहे, मग ती कुठली का असेना, मग तुम्ही IRS मध्ये असलात तरी किंवा यू मे एंड अप इन IPS और IAS और एनी अदर सर्व्हिस, वन दॅट ओरिएंटेशन आय थिंक वन शुड नेव्हर फॉरगेट. आणि जे प्रोफेशनॅलिझम आज गव्हर्नमेंट सर्व्हिस मधनं गेलेलं आहे ते मला वाटतं तुमच्या नवीन जनरेशननी नक्की परत आणावं. की एखादी प्रोफेशनल गव्हर्नमेंट सर्वंट कसा असतो की त्याच्याकडे जेवढं काम दिलेलं असतं ते त्यांनी अगदी इत्तमभूत केलेलं असतं. त्याला स्वतःचं काम आलं पाहिजे.
यू हॅव टू अर्न रिस्पेक्ट ऑफ युअर कलिग्स अँड युअर सिनियर्स. आणि हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला स्वतःचं काम चांगलं येतं. सो नेव्हर फॉरगेट दिस, की तुमचा रिस्पेक्ट जो आहे आणि जो तुमचं नाव आयुष्यभर कमवता ते फक्त तुम्हाला येणाऱ्या कामावरनच ठरतं. त्यामुळे तुमचं काम, मी सांगेन की आता नवीन जी मुलं आज एंटर होत आहेत, आता तुम्ही ट्रेनिंगला जाल. आय वुड से ट्रेनिंग इज वन ऑफ द बेस्ट पिरियड्स नॉट ओनली ऑफ युअर करिअर बट ऑल्सो ऑफ युअर लाईफ. सो डेफिनेटली एन्जॉय द ट्रेनिंग पिरियड, काही हरकत नाही. पण ट्रेनिंग हॅज वन ऑफ द सिरियस ऍस्पेक्ट्स ऑफ ऍक्च्युअली लर्निंग. आता IRS आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला इन्कम टॅक्स शिकायला लागतं, अतिशय क्लिष्ट सब्जेक्ट आहे, पण तो शिकला पाहिजे. तर मला वाटतं आपलं काम आपल्याला व्यवस्थित हे आलंच पाहिजे, प्रोफेशनलिझम त्याच्यामध्ये असलं पाहिजे, आपले वर्क एथिक्स असले पाहिजे, आपण टार्गेट स्वतःसाठी ठरवले पाहिजे. आणि जसं आपण प्रास्ताविक भारताच्या संविधानाचं वाचलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की तेच सगळ्यांचा उद्देश आहे. आणि आपण इथे कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर काम करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस आपण मिळवून देऊ. आणि कुठेतरी वी आर वन ऑफ द मेजर पीपल हु विल बी डिलिव्हरिंग दिस ऍट द ग्राउंड लेवल. वी शुड नेव्हर फॉरगेट दॅट, की ग्राउंड लेवलला छोटं मोठं का असे ना, वॉट एव्हर, इवन इफ इट इज फॉर इन्कम टॅक्स, इट इज जस्ट गिव्हिंग अ स्मॉल रिफंड टू अ पर्सन. It may be as small as that, but it is delivering that government service to that person in time without trouble. So तो एक ऍटिट्यूड मला असं वाटतं कुठेतरी आपला असलाच पाहिजे. आणि फायनली आपण सिटिझन्स साठी जे प्रास्ताविकामध्ये म्हटलेलं आहे की एक व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ती आपल्याला एक अचीव्ह करायची आहे. आणि एका डेव्हलपिंग नेशन मध्ये ही अचीव्ह करणं, मला वाटतं ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट सर्व्हंटचं फार मोठं योगदान असतं. आणि ते मला वाटतं नवीन जनरेशननी नक्की द्यावं. खूप सारे चॅलेंजेस आहेत. ऍज अ सिव्हिल सर्व्हंट काम करणं सोपं नाही आहे, पण मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणं, नाव कमवणं, रिस्पेक्ट कमवणं हे फार कठीण असतं. आणि खूपशा मुलांचं ओरिएंटेशन, मुलींचं ओरिएंटेशन पैशाकडे असतं, याच्याकडे असतं. पण मला असं वाटतं व्हॉट फायनली आय वुड से इन माय 23 years ऑफ करिअर इज दॅट जे तुमच्यासोबत टिकतं हे तुमचं नाव असतं, तुमचं काम केलेलं असतं, तुमचा रिस्पेक्ट असतो आणि तुम्ही लोकांना काय त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवू शकले. मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं शेवटी आपल्यापर्यंत ठरतं. आपल्याला बरेच खोब्रागडे सर सुद्धा गाईड करणार आहेत, डॉक्टर संजीव कुमार सुद्धा गाईड करणार आहेत. त्यामुळे मी खूप बोलणार नाही. हा विषय असा आहे की जितकं बोलावं तेवढं कमी, बिकॉज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. बट देन आय वुड डेफिनेटली विश ऑल ऑफ यू a very successful career, and no matter what तुमच्या काय अपेक्षा असतील किंवा तुम्ही कुठल्या सर्व्हिसमध्ये एंड होता, that it is immaterial, it is absolutely immaterial. तुम्हाला जे आयुष्यामध्ये काम पुढे आलं ते तुम्ही किती व्यवस्थित केलं, किती चांगलं डिलिव्हर केलं, किती सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ऍज अ प्रोफेशनल म्हणून वागलात आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलं. ऍज अ सोसायटीचा माणूस किंवा ऍज अ सोसायटीची लेडी म्हणून तुम्ही किती यशस्वी झालात. मला वाटतं दॅट इज व्हॉट इज द फायनल रेकनिंग. तर हे तुम्ही कधी विसरू नका. खूपदा आपण विसरून जातो, अरे मला तर IAS बनायचं, मी IPSच झालो, मी IRSच झालो, मी सेंट्रल सर्व्हिसमध्ये आलो. बट डोंट एव्हर थिंक दॅट. आणि तुमचं क्षेत्र जे आहे, कार्यक्षेत्र, ते फार मोठं असतं. तुमच्या अंडर इतकी सारी लोक काम करणारी असतात, एवढी सर्व्हिस तुम्हाला डिलिव्हर करायची असते. कुठल्याही का क्षेत्रात तुम्ही जाईना, तुम्ही यू शुड बी अ लीडर देअर. लीडर इन द सेन्स दॅट यू अर्न दॅट रिस्पेक्ट, यू डिलिव्हर इट, यू आर प्रोफेशनल टू दॅट एक्सटेंट. आणि मला वाटतं ते एक ह्यूज अचीव्हमेंट सगळ्यांमध्ये राहील. त्यामुळे मी इथे थांबते. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमनी मला बोलवलं, अतिशय चांगले शब्द माझ्याबद्दल सांगितले, अतिशय चांगलं इंट्रोडक्शन माझ्याबद्दल दिलं आणि आपण सगळ्यांनी एवढ्या शांततेने सगळं माझे 2 शब्द ऐकून घेतले. मी खोब्रागडे सरांना धन्यवाद देते, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमला धन्यवाद देते आणि सगळ्या मुलांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की त्यांनी उत्तरोत्तर यश मिळवावं आणि ज्याही क्षेत्रामध्ये ते जातील त्यांनी स्वतःचं नाव, स्वतःच्या फॅमिलीचं नाव आणि सोसायटीला सगळ्यात जास्त काही आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येईल त्या दृष्टिकोनातनं काम करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत. आपण एक शॉर्ट बट स्वीट असं एक मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आपण खरंच सांगितलं की जे टिकते ते आपलं नाव असते आणि नाव महत्वाचं आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी जीवनामध्ये फारशा महत्वाच्या नसतात. तर कोणता अधिकारी महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय काम केलं, लोकांसाठी कसं काम केलं आणि आपण कसं काम करायला पाहिजे यावर अत्यंत चांगलं भाष्य आपण केलेलं आहे.
आपल्या या विद्यार्थ्यांना आपण एक मेसेज दिला की तुम्ही कुठल्याही सर्व्हिसेस मध्ये गेलात, अलाइड सर्व्हिसेस मध्ये जरी गेलात, तर तिथे जिथे जाल तिथे तुम्ही लीडर असाल. जे प्रमुख खरं आहे की तुम्ही एक प्रमुख असता आणि तुमच्या हाताखाली अनेक अधिकारी कर्मचारी काम करत असतात. अत्यंत मौलिक असा सल्ला उपदेश आपण या नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी दिलेला आहे. निश्चितच त्याचे ही सगळी मंडळी अनुकरण करतील अशी मला आशा आहे. पुन्हा खूप खूप मॅडमचे आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळातला वेळ दिला. त्या थोडा वेळ आपल्या सोबत आहेतच. मी परत या कार्यक्रमामध्ये अशित कांबळे, संग्राम शिंदे यांचा सत्कार झालाय का? नाही आले ते आहे, दिसतायत मला. अशित कांबळे आहेत? यस सर, यस झालाय सर. झालाय ना? आणि संग्राम शिंदे? येस सर, संग्राम शिंदे. संग्राम तुमचा झालाय सत्कार? नाही सर. ओके. संग्राम शिंदे यांनी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलेलं आहे. मी त्यांचा शब्द सुमनानी सत्कार करण्यासाठी एक निवृत्त सनदी अधिकारी जे बीडचे कलेक्टर होते, माननीय सदानंद कोचे सर, ते उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेल की त्यांनी आपले संग्राम शिंदे यांचं शब्द सुमनाने अभिनंदन करावं. कोचे साहेब सुद्धा प्रशासनामध्ये खूप चांगलं काम आहे त्यांचं. त्यांचे एक नातेवाईक म्हणजे त्यांचा साठाभावाचा मुलगा सुद्धा या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. मी सरांना बैसरे, शुभम बैसरे, तर सरांना विनंती करेल की त्यांनी संग्रामचं अभिनंदन करावं. कोचे सर. हॅलो सर. आवाज येतो का? येतोय सर. हॅलो, बोला सर. हा, सर्वप्रथम गावामध्ये बोलावलं आणि मी साहेबांना देतो. आणि हे शिंदे हे जे विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं खूप खूप मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर, थँक्यू. मी आता साळूचा मुलगा जो आता सांगितलं ना, शुभम भैसारे, त्याला मी बोललो तर तो म्हटला मी थोड्या वेळात पुन्हा तुम्हाला इकडे जॉईन करतो असं तो मला म्हटला. तर संग्राम, तुम्ही आता महत् प्रयासाने, म्हणजे ही जी परीक्षा किती कठीण आहे हे सगळे सांगत असतात. आता दराडे मॅडम खोब्रागडे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सेवेमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत, हे एक उद्दिष्ट कायम डोळ्यासमोर तुम्ही ठेवलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी सर्वोत्तम सेवा घडो हीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. वैभव वाघमारे आहेत का? वैभव किंवा योगेश पाटील, शशांक माने, प्रज्ञा खंदारे, यापैकी कोणी आहे? ठीक आहे, काय हरकत नाही. काही वेळाने मुलं जॉईन होतील. या कार्यक्रमासाठी आमच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे बरीच मंडळी आहे. आमचे मित्र आदरणीय डॉक्टर भारत कदम, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, हे सहभागी झाले. त्यांचे मी स्वागत करतो. निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम नागपूरला आहेत. त्यांचे सुद्धा चिरंजीव दीक्षित कुमार गेडाम, जे सध्या सिंधुदुर्गला एसपी आहेत, तेही जॉईन झालेत. त्यांचंही स्वागत करतो. आमचे महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे विलास सुटे साहेब कोषाध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत करतो. उपाध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर विजय कुमार माहुरे, जे ऍक्टिव्ह आमच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आमचे रमेश जंजाळ साहेब आहेत, त्याचबरोबर शिवदास वासे साहेब आहेत, सचिव सुरेश शिवराळे परभणीहून आहेत, एस बी पाटील साहेब आहेत. ही सगळी मंडळी आहे आणि बाकीचे पण आमचे माझ्या परिचयाचे सरांच्या आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अनेक सदस्य सभासद आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. यानंतर मी काही प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना बोलायचं सांगेल. मी अंकिता वाळकेकर हिला विनंती करेल की तिने आपल्या या प्रसंगी भावना व्यक्त कराव्यात, थोडासा एक 2-3 मिनिटांमध्ये, कारण बऱ्याच लोकांना बोलायचं आहे. अंकिता वाळकेकर, वाकेकर नाव आहे त्यांचं, सॉरी. सगळ्यात पहिले सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार.
first of all, thank you Maharashtra Officers Forum for inviting me on this platform. Also respected Khobragade sir, respected ma'am Pallavi, thank you for your guidance and giving us your precious time for our felicitation. जसं मॅम बोलल्या, येस माझं पण एम हेच असणार आहे, टू बी अन ऍक्सेसिबल ब्युरोक्रॅट, आणि नेहमी ही आपली जनतेसेवाची भावना मनात ठेवूनच काम करणार आहे. अँड I would like to say, please keep your blessings and your guidance on us like this forever. And thank you all. ऍम्ब्युलन्स सिलेक्शन झालं. नाही नाही, कॅमेऱ्याच्या समोर असलं तर दिसतंय ना. आता काय झालं बबनराव? बबनच बंद केलं त्याने. बोला सर. हा मग घ्या नेक्स्ट, सगळ्यांना घ्या. अजरुद्दीन काजी. माझा माईक बंद होता. अजरुद्दीन काजी. निखिल दुबे. Yes, sir. सर निखिल बोला. Sir, I'm really honored to be a part of this ceremony. I would also like to thank Izet Khobragade sir, Pallavi ma'am, and everyone from the Maharashtra Officers Forum for inviting us and also telling us about the service prospects and how we must work towards making an impact and in our careers. So I am really glad to be part of this ceremony, and I would like to thank you once again. Thank you, ma'am. Thank you, everyone. Thank you. यानंतर संग्राम शिंदे. बबनराव सर. येस सर. जरा त्यांनी कसं तयारी केली काय म्हणा, इतरांना मार्गदर्शक ठरेल. ओके ठीक आहे. संग्राम शिंदे. Yes, sir. I would like to thank you all for felicitation ceremony. Khobragade sir, Pallavi ma'am, your words are pearls for us, and thank you all for this felicitation. And we'd like to serve the public at our best capacity. And once again, I thank you all. म्हणजे नाही युपीएससी ऍस्पिरंटला जे आता ऍस्पिरंट्स आहेत युपीएससी, त्यांना काय सांगणार जरा ते पण सांगा ना तुमच्याबद्दल थोडंसं. हाऊ यू प्रिपेअर्ड, यू कॅन गाईड देम ऑल्सो. दिस इज ऑकेजन टू गाईड देम ऑल्सो. Yes, sir. And what they should do in short. I would like to say that they should prepare this examination as seeing it as an examination. परीक्षेला परीक्षेसारखी पहा. याला भावनिक जास्त बनवू नका. आणि जर यामध्ये आपल्याकडे ऑप्शन नसतील, ऑप्शन बी कायम तयार ठेवा आणि एक कॉन्स्टंट सोर्स ऑफ मोटिवेशन ठेवा की तुम्ही सर्व्हिस का जॉईन करू इच्छिता. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म फायदा होईल त्याचा, सर्व्हिसमध्ये पण आणि सर्व्हिसच्या अगोदर पण, इव्हन प्रिपरेशन मध्ये पण. थँक्यू. गुड. विद्यागर अजिंक्य. हो सर. सर्वप्रथम ऑफिसर्स, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे धन्यवाद. पल्लवी दराडे मॅडम आणि इजी खोब्रागडे सर यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती मिळवली. आणि दराडे मॅडम बद्दलचं तर जे तुम्ही सांगितलं, वर्णन केलं, ते ऐकून मी यांच्यासमोर काय बोलणार असा तर प्रश्न पडलाय पहिले मला. त्याबद्दल धन्यवाद. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं 3 साधनं सांगितलेत आणि एक ध्येय सांगितलं. 3 साधनं म्हणजे सेवेचा भाव आणि इम्प्लिमेंटर म्हणून आपण काम करणं, आणि तिसरं म्हणजे प्रोफेशनलिझम, आणि ध्येय म्हणजे प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देणं. तर ह्या 3 साधनांचा उपयोग करून आम्ही ते ध्येय नक्कीच समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नक्कीच आम्ही कार्य करू. आणि राहिला गोष्ट माझ्या स्टडीचा किंवा एक्झाम कडे बघण्याचा अप्रोच, तर माझ्या मते स्टुडंटला हे सांगू इच्छितो की कृपया आपण सिलेबस प्रथम नीट पाहावा परीक्षेचा. तर असं म्हणतात की सूर्याच्या खाली सगळीच गोष्ट म्हणजे काही युपीएससी विचारू शकते, परंतु असं नाही. युपीएससी ही सिलेबसला धरूनच क्वेश्चन विचारते, सिलेबसच्या आजूबाजूलाच फिरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम तर सिलेबस नीट पाहावा, पूर्ण वाचून घ्यावा. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित अनालिसिस करावं. त्याद्वारे तुम्ही व्यवस्थित एक अंदाज बांधू शकता की कुठल्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात. त्यावर तुम्ही योग्य दिशेने
तयारी करू शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मला इथे वाटते की या प्रवासामध्ये अपयश येतं. कधी खूप प्रयत्न करून कष्ट करून देखील तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही. तर अपयशाने खचून न जाता कॉन्स्टंटली प्रयत्न करणं हेच मला नेहमी वाटतं. आणि मोटिवेशन नेहमी एक राहावं. माझ्यासाठी मोटिवेशन डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. त्यांच्या इतकं मोटिवेशन असल्यावर मला असं वाटत नाही की कुठलं अपयश आपल्याला मागे ठेवू शकतं. त्यामुळे मी सर्वांना सांगेन की नक्कीच एक आदर्श ठेवा आपल्यासाठी. आणि सर्वांना एकदा जय भीम आणि थँक्यू मला बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. गुड गुड. यानंतर निलेश गायकवाड लातूरचे आहेत. निलेश गायकवाड. Yes, sir. I want to thank Maharashtra Officers Forum for inviting me here. Uh, Pallavi Darade madam's speech was really helpful, and we definitely will try to stick to the values she mentioned. I would like to thank EZ Khobragade sir, all the officers of the forum. I would like to thank Baban Jogdand sir and Shivdas Vasi sir and all others who have been very crucial in arranging this meeting. I would like to congratulate all the parents and families of the selected candidates. And finally, I would like to congratulate all the candidates as well for this achievement. In terms of my preparation, I think on the broader level, the aptitude and attitude towards this exam is very important for developing that kind of aptitude and interest in the current issues and what happens around. For that, I think that is a basic broader framework. And afterwards, in micro level, what Ajinkya very well put it in focus study with considering physical and mental health. Due consideration to physical and mental health is very important. And thank you all of you. धन्यवाद गायकवाड. यानंतर अशित कांबळे. अशित. येस सर. आपण तयारी पण कशी केली काय नाही, आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं यश संपादन केलेलं आहे, नेमकी तयारी कशी केली याबद्दलही थोडं सांगा. सर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हटलं तर सुरुवात एकदम आपण अगोदरच करायला पाहिजे. ही परीक्षा किती अवघड आहे हे एक आयडिया आपल्याला जनरली असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून एक 4-5 वर्षाची अभ्यासाची तयारी आपण आधीच ठेवली पाहिजे. मग ती तयारी आपण ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा केलं तर सगळ्यात बेहतर राहील. ज्या मुलांना BA मध्ये करायचं आहे किंवा आर्ट साइडचे ग्रॅज्युएशन करायचंय त्यांनी जर 11वी पासूनच जर या एक्झामकडे फोकस केलं तर खूप लवकर होईल. विशेषतः ही गोष्ट मी मुलींसाठी रिकमेंड करेन, कारण ऍव्हरेज वय जर बघितलं ह्या सर्व्हिसमध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांचं ऍव्हरेज वय जर बघितलं तर ते 27 किंवा 28च्या जवळपास जातं. तर या दृष्टिकोनातून आपली संपूर्ण प्लॅनिंग आपण केली पाहिजे. जर आपण प्लॅनिंग समजा आधीचे जे टॉपर्स आहेत 21व्या-22व्या वर्षी पास होतात त्यांच्याकडे बघून जर केली, आमच्यापेक्षा त्यांनी बेटर प्लॅन केलेला आहे. त्यांचं पूर्णच स्टडी म्हणण्यापेक्षा संपूर्ण आयुष्याची प्लॅनिंग आपली पाहिजे. केवळ एका एक्झाम कडे बघून आपण हे प्लॅनिंग नाही केली पाहिजे. एक 4-5 वर्षाचा तयारी लागेल हे समोर ठेवून एक आपण अर्ली स्टार्ट केली पाहिजे. हे एक मला थोडंसं सांगावं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपयशांनी खचून जायचं नाही. या अपयशामध्ये मुलं काही जण इगोचा इश्यू करून घेतात. तर कसं आहे, हे आपापले जे बॅकग्राऊंड आहे, आपलं अपब्रिंगिंग जे झालेले असते ते खूप मॅटर करते या एक्झाम मध्ये. नॉर्मली इथे ज्यांचा अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असतो अशी मुलीच जास्त सिलेक्ट होतात. तर तो एक बॅकग्राऊंड पूर्ण अपब्रिंगिंग आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर सुद्धा खूप इन्फ्लुएन्स करत असते. त्यामुळे आपण आणि ही एक्झाम कशी सब्जेक्टिव्ह आहे त्यामुळे जे पेपर चेक करणार आहे त्याच्या मनात त्या वेळेला त्याचा जसा मूड होता त्या प्रकारेच तो आपल्याला मार्क देत असणार आहे. आणि त्यामुळे आपण तो इगोचा प्रॉब्लेम करून घ्यायचा नाही की माझ्यात काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी पास झालेलं नाही. तर हे असं फेल्युअर्सला आहे ना, फेल्युअर्सला आपल्या ह्या फेल्युअर्समुळे खचून जाऊन ह्या एक्झामला आपल्या आयुष्यापेक्षा मोठी किंमत आपण नाही दिली पाहिजे. यासाठी एक प्लॅन बी आपण कायम आपल्या समोर ठेवला पाहिजे. 2-3 जर अटेम्प्ट झाले पूर्व परीक्षेचे तर सरळ आपण प्लॅन बीच्या नादाला लागायला सुरू केलं पाहिजे आणि अगोदर एखादी पोस्ट हातामध्ये घेऊन मग नंतर इकडे यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इथे बोलवून माझा जो सन्मान केला त्यासाठी मी
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, दराडे मॅडम, खोब्रागडे सर, जोगदान साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. खूप चांगली आपण माहिती आणि गायडन्स केलेला आहे अशी. यानंतर सौरभ होटकर. सौरभ. नमस्ते सर. सर बोला सौरभ. नमस्ते सर. नमस्ते. बोला, तुम्ही बोला. तुमचे अनुभव सांगा थोडे. मला वाटतं मी पहिल्यांदा ऑफिसर्स फोरमचे, दराडे मॅमचे आणि खोब्रागडे सरांचे आणि इतर सगळ्या ऑफिसर्सचे ज्यांनी त्यांचे अनुभव आता इथे मांडले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि खूप मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आणि नक्कीच विथ इंटिग्रिटी अँड ऑनेस्टी आय शॅल continue to seek to work for the unprivileged sections of my society and for the nation. आता माझ्या परीक्षेचा अनुभव सांगायचा झाला तर बऱ्याच माझ्या सोबत आता ऑफिसर्स झालेल्या माझ्या मॅननी ते सांगितलेले आहेत अभ्यास कशा प्रकारे केला आणि किती कोणत्या साधनांचा त्यांनी उपयोग केला. मला फक्त एकच सांगावं लागेल की यू शुड अटेम्प्ट दिस एक्झाम विदाउट प्राईड अँड प्रिज्युडाइस. विदाउट प्राईड बिकॉज मी बरेच असे कॅन्डिडेट्स बघितलेले आहेत ज्यांचे अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होते. दे वेर फ्रॉम IITs, NITs and they had done their MBAs from masters from IIMs also, and even after that they were not able to get success in their 4th, 5th or even 6th attempts. And without prejudice, because there are many people who come from rural background and they have this prejudice that this is something that we can never achieve in our own lives. So they do not aspire to make it in the first place, and somewhere there is a desire to do it, so they keep on doing it for years and years without having a faith and belief in it. So I just want to say that instead of listening what others are saying about this exam, if they are saying that it's not possible, or even if they are saying that this is very easy, instead of listening to them, you should look at yourself, look at your abilities and aptitude, and accordingly you should decide whether you should go for this exam or not. And there is one quote from the Buddhism that apta deepo bhava. You have to be your own light. And I practiced the Vipassana meditation a while ago, where I learned to see the things really they are for yourself. So I want to request all the candidates who are preparing for this exam to look at the things as they are for themselves, and not to get bogged by others' opinions and criticism while you're preparing for this. I would like to thank again for Officers Forum for arranging this congratulatory ceremony for me, and I will be indebted to the great works done by all the social reformers of our Maharashtra state. And I shall continue to work for the peace and progress of my nation. And I desire that one day we will see this nation to attain its glory and for it. Thank you, sir. Thank you. Very good. Jordan, कुठे गेली? धन्यवाद सौरभ. आपण खूप छान गायडन्स केलेला आहे. आपण विपश्यनेचे साधक पण आहात. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातून आपण हे यश संपादन केलंय. आपला अनेकांनी सत्कार केला. आपण मागे गुच्छ बघितले सगळ्यांचे. कारण UPSC अशी परीक्षा आहे की त्याच्यामधलं यश जे आहे ते फार मोठं यश आहे आणि ते तुम्ही साध्य केलेलं आहे. खूप प्रेरणादायी आहे आम्हा सगळ्यांसाठी. यानंतर सुमित रामटेके यांना विनंती करेल की त्यांनी आपला प्रवास थोडक्यात इथे सांगावा. सुमित रामटेके. सुमित आहेत किंवा अभिजित सरकटे. अभिजित सरकटे. अभिजित सरकटे किंवा शशांक माने. संग्राम शिंदे. संग्राम शिंदे आहेत.
अभिजित सरकटे, वैभव वाघमारे, सुमित रामटेके, शुभम बैसरे, शुभम, हेमंत नंदनवार. हो सर. हा हेमंत. सर सर्वप्रथम इजेट खोब्रागडे सर आणि आपले मनापासून हार्दिक धन्यवाद की तुम्ही महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम तर्फे हा सत्कार सोहळा आयोजित केला. दराडे मॅडमने खूप छान गायडन्स दिलेला आहे की इथे काम करताना आपण समाजातून आलेलो आहोत, त्या समाजाला आपल्याला देणं आहे आणि ते देताना ह्या क्षेत्रामध्ये काम करताना प्रोफेशनलिझम त्याचप्रमाणे सेवाभावाची वृत्ती खूप महत्त्वाची आहे. आणि मॅडमनी जे आम्हाला गायडन्स दिलेलं आहे ते जीवन पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे मॅडम आणि सरांकडून अख्ख्या म्हणजे कॅरियरमध्ये आम्हाला गायडन्स मिळेल याची खूप खूप अपेक्षा आहे. ह्यानंतर जर प्रिपरेशन करताना काही गोष्टी ज्या मला वाटतात की महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे की आपण प्रिपरेशन करताना बेसिक्स पासून जर सुरुवात केली तर ते बेटर असते. म्हणजे NCERT पासून सुरुवात केलेली खूप समोर न जाता बेसिक गोष्टी सुरुवातीला जर केलं तर. आणि जसं माझ्या एका मित्राने ऑलरेडी सांगितलं की UPSC ला आपण जरी अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन म्हणत असतो तरी पण UPSC ही सिलेबस आणि त्याचे मागचे पेपर्स जे असतात त्या पलीकडे जनरली खूप कमी वेळा जाताना बघितलेलं आहे. कमीत कमी आपण जर सिलेबस आणि मागचे क्वेश्चन पेपर जर चांगल्याने आपल्याला माहीत असले तर आपण प्रेडिक्ट कमीत कमी करू शकतो की वाचनामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही. त्यानंतर सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ह्या परीक्षेची तयारी करताना फेलरचा डर जर मनामध्ये असलं तर आपण 100% कधी देऊ शकणार नाही. त्यामुळे जर परीक्षा देताना जर आपल्यामध्ये मी यशस्वी होणार नाही होणार 50% 100% राहण्यापेक्षा बिनधास्त परीक्षा दिलेली कधीही बेटर राहणार की आपण तयारी करू शकणार. आणि आपण प्रयत्न करत असताना आपल्याला फेलर्स येतील तर त्या फेलर्समध्ये खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागायला पाहिजे. आणि त्या फेलर्समधून शिकून जर आपण समोर वाढत गेलो तर तिथून खूप काही आपल्याला साध्य करता येईल. आणि एक शेवटची गोष्ट मला सांगायची आहे की प्रत्येक व्यक्तीचे प्रोज आणि कॉन्स आहेत आणि प्रत्येकाने जी स्ट्रॅटेजी अंमलात आणलेली आहे ती येणाऱ्या भावी पिढीला किंवा नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना ती लागू होणार नाही. तर प्रत्येकाने स्वतःचे प्रोज आणि कॉन्स हे माहीत करून घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्र फोरम असोसिएशनने आमचं स्वागत करायचं ते निर्धारित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद हेमंत, खूप छान माहिती दिली. यानंतर योगेश पाटील किंवा अभिजित सरकटे, संग्राम शिंदे, शशांक माने, प्रज्ञा खंदारे किंवा अझरुद्दीन काजी असतील तर कृपया त्यांच्यापैकी कोणीतरी बोलावं. अझरुद्दीन काजी होते माझ्या माहितीप्रमाणे थोड्या वेळापूर्वी. किंवा शुभम बैसरे, असित कांबळे, सुमित रामटेके, वैभव वाघमारे आहेत. कोणी त्यांच्यापैकी असतील तर त्यांनी बोलावं. अभिजित सरकटे, योगेश पाटील, संग्राम शिंदे, शशांक माने, प्रज्ञा खंदारे याच्यापैकी कोणी असतील तर बोलू शकता. सर आलेत का आपले? सर आलेत? नाही, बिझी मीटिंग मध्ये बिझी आहेत, मेसेज आला होता. ओके ओके, आपण विल गो अहेड. ओके. परत एकदा अंकिता झालं, विद्यासागर अजिंक्य झाले, हेमंत झालेत. अझरुद्दीन काजी आहेत का? शुभम बैसरे, अभिनव इंगोले, अशित कांबळे, सुमित रामटेके, वैभव वाघमारे, अभिजित सरकटे, योगेश पाटील, संग्राम शिंदे, शशांक माने आणि प्रज्ञा खंदारे याच्यापैकी काही असतील तर कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, नाहीतर आपण पुढे जाऊया. नंतर जॉईन झाले की नंतर घ्यायला पाहिजे त्यांना. ठीक आहे, ठीक. काय हरकत. माझ्या मते
7-8 आपल्या सगळ्या गुणवंतांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. भविष्यातही आपण काही त्यांचे इंटरव्ह्यू स्वतंत्र घेऊया, आपण काही विद्यार्थ्यांचे जे गुणवंत आहेत त्यांचे स्वतंत्रपणे. तर आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाऊया. थोड्या वेळात कदाचित आपले विभागीय आयुक्त जॉईन होतील, ते समारोप करतील. पण या सगळ्या विद्यार्थ्यांना काही टिप्स किंवा काही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांचं अत्यंत समाजामध्ये प्रशासकीय दृष्ट्या मोठं काम आहे, ज्यांचं आणखी एक पाऊल प्रशासनातले समाजशास्त्र, त्याचबरोबर आपले संविधान, हे 3 पुस्तकं लिहिलेत आणि जास्तीत जास्त सेवा ज्यांनी आदिवासींसाठी दिलेली आहे. आणि जो आपण संविधान दिवस साजरा करतो, त्या संविधान दिवसाचे खर तर जनक म्हणता येईल त्यांना, ते आदरणीय इझड खोब्रागडे सर, की भारतीय प्रशासन सेवेमध्ये 27 वर्षे त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे आणि खूप चांगलं काम प्रशासनामध्ये पारदर्शीपणे आणि विशेषतः स्वच्छ प्रतिमा ठेवून त्यांनी जे काम केलेलं आहे. आणि नुसतं काम करून रिटायर झाल्यानंतर घरी स्वस्थ न बसता आणखी आपल्या समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, तळागाळातल्या माणसांसाठी काय उपयोग होईल या दृष्टीनं ते सातत्यानं कार्यप्रवण राहतात. आमच्या पाठीमागे त्यांचीच प्रेरणा आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही असे अनेक कार्यक्रम या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 10-12 कार्यक्रम त्यांच्या प्रेरणेमुळे, मार्गदर्शनामुळे झालेले आहेत. आणि हा कार्यक्रम असे झूमचे कार्यक्रम किंवा फेसबुक लाईव्हचे कार्यक्रम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर आज आपल्या इंडोनेशियामधून आपल्या खोब्रागडे जे सरांच्या कन्या आहेत त्या सुद्धा बघतात. दुबई मधून एक मॅडम आमच्या नेहमीच असतात, त्या जगतकर मॅडम, त्या आहेत. तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या भागातून आपले कार्यक्रम सातत्यानं सगळेजण पाहत असतात. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम अधिकाऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं कार्यप्रवण असते आणि त्यासाठी आदरणीय खोब्रागडे साहेब यांचं मोठं योगदान आहे, त्यांची प्रेरणा आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण आम्हाला संबोधित करावं. आदरणीय इझड खोब्रागडे साहेब. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचं परत मी एकदा महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. डॉक्टर बबन जोगदंड यांचं पण मी मनापासून आभार मानतो. सगळं हे प्रोग्राम जरी आम्ही सूचना करत असलो, सांगत असलो, तरी हे सगळं आयोजन टेक्निकली आणि यशस्वीरित्या करणं हे सातत्याने सांभाळतात. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. पल्लवी मॅडम ज्या IRS अधिकारी आहेत आणि आता आयुक्त इन्कम टॅक्स या पदावर काम करतात, महाराष्ट्र शासनामध्ये डेप्युटेशनला आहेत. त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्या पण आमच्या महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या सदस्य आहेत आणि जेव्हा त्या IRS झाल्या होत्या तेव्हा फोरमनी पण त्यांचा सत्कार केला होता. माझे मित्र सदानंद कोचे या ठिकाणी आहेत, शिवदासजी वासे आहेत, विलासजी सुटे आहेत, राजरतन कुंभारे आहेत, डॉक्टर माहुरे आहेत, रमेश जंजाळ आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर भारत कदम आहेत आणि सर्वच आमचे फोरमचे जे पदाधिकारी आहेत आणि जे काम करतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले आहेत. म्हणजे यानंतरच्या सगळ्या कार्यक्रमात पण त्यांनी सहभागी होत राहिलं पाहिजे. या निमित्ताने आपली भेटगाठ पण होते. कोविड-19 मध्ये आपण असे हॉलमध्ये कसे कार्यक्रम तर आता घेणं शक्य नाही. तर जसंच आता जे यशस्वी उमेदवार आहे ज्यांचं आपण मनोगत पण ऐकलं आहे, एकूणच जेव्हा रिझल्ट बाहेर आला आणि जेव्हा त्यांचे नाव UPSCच्या निवड यादीत आले तेव्हापासनं सोशल मीडियामध्ये, फेसबुकमध्ये असेल, व्हॉट्सअपमध्ये असेल, वृत्तपत्रामध्ये असेल, सर्व यशस्वी उमेदवारांच्या बद्दल आणि एकूणच त्या कुठल्या परिस्थितीमधून त्यांनी यश प्राप्त केलं त्याच्या एकूणच त्यांच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि आज इथे जे सहभागी झाले ते सर्वसाधारण अतिशय
मला असं म्हणजे संकोच वाटत नाही म्हणायला, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक ज्याला आपण म्हणू गरिबीच्या स्थितीमध्ये त्यांची काही बॅकग्राऊंड नाही आहे, अशा मुलांनी रुरल बॅकग्राऊंड असलेले एक सर्वसाधारण परिस्थिती असलेले जे उमेदवार आहेत त्यांनी यश संपादन केलेलं आहे. निश्चितच फार गौरवाची गोष्ट आहे आणि समाधानाची बाब आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ही जी दर्जाची आणि संधीची समानता दिलेली आहे, ती संधीची समानता दिली म्हणून शिक्षणामध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये तर आपण या देशाचे एक सनदी अधिकारी होऊ शकलात आणि एक दर्जा प्राप्त झालेला आहे एक सनदी अधिकारी म्हणून. मग तो एका सर्वोच्च सेवेचा दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग आपण IAS मध्ये असा, IPS मध्ये असा, IRS मध्ये असा, आणि म्हणून मला या निमित्ताने एकच, कारण मी पण 1982 मध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या थ्रू मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये डेप्टी कलेक्टर झालो आणि ONGC सोडून मी या सर्व्हिस मध्ये आलो. तुम्हाला एक तेव्हा जेव्हा मी 82 मध्ये डेप्टी कलेक्टर झालो तेव्हा मी आणि माझी पत्नी आम्हालाच त्याचा आनंद झाला. तेव्हा असं काही कौतुक करणारे पण कोणी नव्हते आणि माझ्या घरच्या लोकांची, म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंड मधून आलो जिथे कोणी शिकलेलं नव्हतं, तर त्यांना हे डेप्टी कलेक्टर काय असते ते माहीतही नव्हतं. त्याच्यामुळे पोरगा साहेब झाला एवढंच त्यांना कळलं. आणि आजही जे तुम्ही तुमच्यापैकी अनेकांच्या आई वडिलांना हेच वाटतं की पोरगा साहेब झाला, जिल्हाधिकारी झाला. आता प्रत्येक ठिकाणी आपण सोशल मीडियामध्ये म्हणतो आणि इट इज पॉप्युलरली नोन की आपण सिव्हिल सर्व्हिस मध्ये आल्यानंतर जिल्हाधिकारी झाला. कारण जिल्हाधिकारी हे नाव अनेकांना माहीत आहे आताच्या. तेव्हा आमच्या वेळेस पण जिल्हाधिकारी माहीत नव्हतं. तर तेव्हा मग जेव्हा कौतुकाचा वगैरे प्रश्न नव्हता, तर आम्हाला नेहमीच असं वाटतं की जे यशस्वी होतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नुसतं कौतुकच नाही तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी मेहनत घेतली आणि यश प्राप्त केलं ते UPSC ऍस्पिरंट जे आहेत, MPSC ऍस्पिरंट आहेत, जे येऊ पाहतात सिव्हिल सर्व्हिस मध्ये येऊ पाहतात, त्यांना त्यांचं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि एकूणाचा एक सामाजिक बांधिलकी एक घट्ट झाली पाहिजे. आपण सगळे अधिकारी आहोत तर आणि आपण ज्या परिस्थितीतून आलो, मला एकच सूचना करायची आहे की ज्या परिस्थितीतून आलो आपण त्या परिस्थितीची जाण मात्र आपल्याला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ती असली पाहिजे. ती जर असली तर आपल्याला खूप नाही करता आलं तरी निश्चितपणे आपण फरक पाडू शकतो. वी कॅन ब्रिंग सम चेंज आणि बदल घडवून आणू शकतो. सनदी अधिकाऱ्याला आपल्या भारताच्या संविधानाने जी ताकद दिलेली आहे, जो अधिकार दिलेला, जो पोझिशन आहे, त्या पोझिशन मध्ये सध्याची परिस्थिती आपण बघतो फार जरा आपण म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही. सदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जी स्ट्रक्चर जरी जे कायम असलं पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारे लोक आणि काय म्हणू त्याला एक्झिक्युटिव्ह मध्ये काम करणारे लोक, जी काही संविधानाचे जे 3 आपण मुख्य पिलर आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, एकूणच शोषित वंचित वर्गांच्या न्याय हक्कासाठी फार काही संविधानात्मक ताकदीने काम होताना दिसत नाही. त्यामुळे समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जे मिळायला पाहिजे, जे सहज गतीने मिळायला पाहिजे ते मिळत नाही. त्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. देशामध्ये एकूणच वातावरण आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पदावर येणार आणि सत्तेच्या खुर्चीत जेव्हा बसणार तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष कळेल की काय परिस्थिती आहे. आम्ही त्या फेज मधून गेलेलो आहोत. मी 29 वर्ष प्रशासनामध्ये होतो आणि आता रिटायरमेंट नंतर आता 8 वर्ष झाले मला रिटायर होऊन. तर एकूणच जो सर्वत्र एक जातीवाद, धर्मांधता आणि एकूणच शासन व्यवस्थेचा बद्दल बोलू आपण, कारण आपण एक सिव्हिल सर्व्हिसेसचे लोक आहोत. जे भ्रष्टाचार इतका म्हणजे काय म्हणू आपण त्याला बोकाळला आहे की त्याच्यामुळे सगळ्यात जास्त व्हिक्टीम या व्यवस्थेचा जर कोणी असेल, जातीवाद, धर्मांधता आणि भ्रष्टाचाराच्या व्यवस्थेचा जर व्हिक्टीम कोणी असेल तर शोषित वंचित वर्ग आहे ना. आपण शोषित वंचित वर्गाचे प्रतिनिधी आहोत. तेव्हा फार मोठं काम, मोठा लढा
तो सर्व्हिस मध्ये राहून आपल्याला देता येऊ शकतो. असं नाही की देता येत, सगळंच कोणाला करता येत नाही, एकटा माणूस सगळं करू शकत नाही, मी नेहमी असं म्हणत असतो. पण आपण व्यवस्थेचा भाग होण्यापेक्षा व्यवस्थेत राहून व्यवस्थेमध्ये चांगला बदल कसा घडवून आणता येईल याचा सतत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि ते घडवून आणणं शक्य आहे. म्हणजे चांगलं बोलणं हा वेगळा भाग आहे. अनेक लोक चांगलं बोलत असतात, जेव्हा जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये लय यशस्वी होतात आणि ज्याचे इंटरव्ह्यू होतात ते सांगतात की मला देशासाठी काम करायचं आहे. आता देशासाठी जर काम करायचं असेल तर आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपण त्याची प्रतिष्ठा जर देत नसू, की जे संविधानाने सांगितलं व्यक्तीची प्रतिष्ठा ठेवा, जर आपण त्यांना जी प्रतिष्ठाही देत नसू आणि त्यांच्याशी आपण माणुसकीने वागत नसू तर देशासाठी आपलं काही काम होत नाही. जे पद आहे आपल्याला जे मिळालं त्या संविधानाने दिलेलं आहे, जी संधी दिलेली आहे, मी जसं सांगितलं की दर्जा दिलेला आहे आणि संधी दिलेली आहे, तर त्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करता येईल. त्याच्या जीवनातले जे काही दुःख आहेत, असे अनेक वर्ग आहे. आता कोविड-19 मध्ये तर आपण ते रस्त्यावर बघितले, पण एरवी सुद्धा जो समाज आहे तो आजही तो मूलभूत गरजापासून वंचित आहे, मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. आणि मग या समाजासाठी प्रशासन आणि प्रशासन यांनी काम करावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे, मोरॅलिटी हा याच्यासाठी की माणसामध्ये जर मोरल व्हॅल्यूज असेल तर आपण प्रशासनामध्ये ताकदीने काम करू शकतो. आपल्याला ती ज्याला आपण नैतिक धैर्य म्हणू, नैतिक धैर्य जर असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याची आपल्याला एक ताकद मिळते, प्रेरणा मिळते. आणि मग आपल्या पुढे डॉक्टर बाबासाहेब, जसं अजिंक्य म्हणाला, मला खूप आनंद वाटला की अजिंक्य म्हणाला की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा पुढे घेऊन जायचं आहे. तर हे जो संविधानिक विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि संविधानाची शपथ घेऊन आपण प्रशासनामध्ये काम करणारे लोक आहोत, जर हा जो ऑनेस्ट अप्रोच आहे आणि विथ टोटल डेडिकेशन अँड इंटिग्रिटी, आता तर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये इंटिग्रिटीचा पेपर सुद्धा असतो, आधीच्या काळात ते नसायचे. म्हणजे आम्ही जेव्हा झालो तेव्हा नसायचे. आता मला वाटतंय 2015 नंतर 14, 15 किंवा 13 नंतर ती यायला लागले. तर ही चांगली गोष्ट आहे. आपल्या आई वडिलांना खूप आनंद आहे, समाजाला आनंद आहे. ज्या समाजातून आपण आलो त्या समाज आपल्याकडे फार अभिमानाने बघत असतो की माझ्या गावचा मुलगा जिल्हाधिकारी झाला. आई वडिलाला वाटते, नातेवाईकांना वाटते, समाजाला वाटते, गावाला वाटतं, आम्हाला सुद्धा वाटतं की मग ते कुठल्या जाती धर्मातले आहेत हा महत्वाचा नाही, पण एका ग्रामीण भागातला, एका सर्वसाधारण कुटुंबातला, ज्यांच्याकडे असं म्हणूया की ज्यांच्याकडे काही चेहरा नाही. जेव्हा मी 82 ला डेप्टी कलेक्टर झालो तर आमच्याकडे काही चेहरा नाही, म्हणजे चेहरा नाही म्हणजे काही ओळख नाही, समाजात कसलीही ओळख नाही. आणि म्हणून जसं पल्लवी मॅडम सांगितलं की आपल्याला आपल्या कामाने ओळख निर्माण करता येऊ शकतं. तर ते जे आईवडिलांचं स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे आणि ते निश्चितच करता येऊ शकतं, असं नाही की करता येऊ शकत नाही. जसं बबन जोगदंड यांनी सांगितलं, मी काही संविधानाचा तज्ज्ञ नाही किंवा अभ्यासकही नाही. माझं तर बेसिक शिक्षण आहे, MSc फिजिक्स आहे. मी 72 ला ग्रॅज्युएट झालो, 1975 ला पोस्ट ग्रॅज्युएट झालो. मी ONGC मध्ये जॉब केला आणि नंतर मग मी मुंबईला आल्यानंतर मला मग ते MPSC समजले. तो आता तो इतिहास नाही, आणखी एक पाऊल नावाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे. डॉक्टर बबन जोगदंडच्या माध्यमातून आम्ही सगळ्या उमेदवाराला आपण ज्यांचा सत्कार केला त्यांना देऊ. तर मी त्या परीक्षेमधून जे यश प्राप्त केलं, पहिल्यांदा बसलो, पहिल्यांदा मला त्याच्यामध्ये यश मिळालं. पण माझे 72 ते 78 म्हणजे 80 माझे 8 वर्षे वाया गेले. त्यावेळेस असं कोणी सांगणारं पण नव्हतं, बॅकग्राऊंड नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. आताही असे अनेक लोक असतील की ज्यांना UPSC बद्दल ज्यांच्या मनात भीती आहे, MPSC बद्दल ज्यांच्या मनात भीती आहे. त्यामुळे आम्ही फोरमच्या माध्यमातून हा सत्कार कार्यक्रम घेण्याचं एक कारणच असं आहे की जे यश मिळालं त्यांचा तर सत्कार करायचा आहे, त्यांचं कौतुक करायचं, त्यांनी जे अचीव केलं त्याबद्दल. पण त्यांच्या माध्यमातून जो इतर तरुण वर्ग आहे त्यांना अशी प्रेरणा तुमच्यापासून मिळेल की नाही, हो आम्ही गरीब आहोत किंवा आम्ही ग्रामीण भागातून आहोत, आम्ही खेड्यातले आहोत,
पण आम्ही हे यश प्राप्त करू शकतो. आणि ही काही यश प्राप्त करणे म्हणजे कोणा एकट्याची मक्तेदारी नाही आहे. जो जो त्या स्पर्धेमध्ये येईल आणि जो मेहनत करेल, जो एक त्याचा निर्धार असेल, त्याचं स्वप्न असेल, जिद्द असेल, तो त्यामध्ये निश्चितच यश प्राप्त करू शकतो. आणि ही ताकद आपल्याला भारताच्या संविधानाने दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला फार मोठी आपल्यावर जबाबदारी आहे. मला असं वाटतं की आपण सिस्टमला दोष देण्यापेक्षा बरेचदा लोक, आता माझा जो अनुभव आहे इतक्या वर्षातला, एकदा आपण पदावर गेल्यानंतर आपल्याला असं आपण नेहमी सांगतो, हो मी केलं असतं, बरोबर आहे, करायला पाहिजे वगैरे, पण व्यवस्था काम करू देत नाही, सिस्टम काम करू देत नाही. पण मला वाटतं दिस इज एक्सक्यूज, म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगतो, दिस इज एक्सक्यूज. सिस्टम काय आहे, सिस्टम कोणाची आहे? ही सिस्टम ही संविधानाने तयार केलेली सिस्टम आहे. सिस्टम चांगली आहे, पण त्या सिस्टम मध्ये काम करणारा वर्ग हा जर वेगळ्या विचाराचा असेल किंवा मग अनैतिक मार्गाने काम करणारा असेल, तर त्याची सोबत करण्यापेक्षा आपल्याला त्या सिस्टम मध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक ताकदीने काम करावं लागेल. आणि असे लोक आहेत, नाही आहे तसं नाही आहे. संख्येने आजच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक सांगतात की नाही काय खूप त्रास आहे. आमचाही अनुभव आहे की आज जो पारधी समाजातले लोक आहेत किंवा दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, भटक्या विमुक्त समाज आहे, त्यामध्ये आजही त्यांच्या पालावर, त्यांच्या बेड्यावर रेशन कार्ड मिळालं नाही, मग त्यांना जातीचा दाखला मिळत नाही, त्यांच्याकडे बेसिक सुविधा नाही, म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं पाणी त्यांच्याकडे नाही, शुद्ध पाणी तर नंतरची गोष्ट आहे, रस्ता नाही. आज आपण आता आपण 4 दिवसांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. पण मग हे सगळं दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मी जिथे आहे आणि माझा जो अधिकार आहे तो अधिकार मी अतिशय मी प्रामाणिकपणे मी तो पार पाडेल आणि मी त्याच्यात बदल करण्यासाठी माझ्याकडनं कुठला कसूर होणार नाही. दुसऱ्यांनी करावं असं म्हणण्यापेक्षा मी केलं पाहिजे. म्हणजे आम्ही पण मी माझी सुरुवात आदिवासी नक्षल क्षेत्रापासून झाली, तर आम्ही असाच विचार केला की मी जे दुसरी बाजू पण बघितली, मी ज्या परिस्थितीत होतो आणि मला आता अधिकार आहे, तर मला माझ्या अधिकाराचा इगो सांभाळण्यापेक्षा किंवा माझं पद मोठं आहे, मी कोणीतरी साहेब आहे, म्हणजे कालपर्यंत मी काहीच नव्हतो, पण परीक्षा पास करून मला पद मिळाल्यानंतर माझ्यामध्ये इतका बदल, मला फक्त संविधानात्मक सत्ता कायद्यातनं अधिकार मिळाला त्या पदाचा, पण माझी विचारधारा ती असली पाहिजे की मी ज्या ठिकाणाहून आलो त्यांचे जे प्रश्न मला माहीत आहेत, तर त्याच्यासाठी मी ताकदीने काम केलं पाहिजे. आणि हे परत मी सांगतो की येस, इट इज पॉसिबल, इट कॅन बी डन. आणि ते तरच शक्य आहे की एक नैतिकता आपण ठेवून जर काम केलं तर आपण करू शकतो, नाहीतर मग आपण एक व्यवस्थेचा भाग होऊ. आम्ही अनेकदा अशा कार्यक्रमातून सांगतो की तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये येणार आहे, तुम्ही IAS IPS आले, नाही चांगलं करता आलं तर काही हरकत नाही, म्हणू शकतो ठीक आहे, खूप दबाव. लोक नेहमी आम्हाला प्रश्न विचारतात का पॉलिटिकल प्रेशर असतं का? सगळ्याच प्रेशर असतं, प्रेशर कुणाच कुठं नसते. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्यावर कोणाचं तरी प्रेशर असतं, समाजामध्ये प्रेशर असतं. मग ही तर शासन व्यवस्था आहे. मग या शासन व्यवस्थेमध्ये जे संविधानिक संस्था आहे, जी लोक आहेत, तर त्यांचं प्रेशर असणारच. पण ते प्रेशर आपण त्यांचा दबाव चांगल्यासाठी असेल तर तो स्वीकारावा, जर चांगल्यासाठी नसेल तर तो नाकारावा. मग याचं स्वातंत्र्य मात्र आपल्याला आहे. आणि मग त्याच्यात ऍडजस्टमेंट जर आपण एकदा करायला लागलो की मग कशाला कोणाशी वाईट घ्यायचं. म्हणजे वाईट होत असलं तरी आपण दुर्लक्ष करायचं, म्हणजे आपण प्रताडणा करतो असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण आपल्या परी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी करावं की त्यांनी करावं, दुसऱ्यांनी करावं, मीच करून काय होणार आहे? हो, मीच करून होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्यांनी सातत्याने समाजाचा विचार हो की हे मलाच केलं पाहिजे माझ्या समाजासाठी, मी केलं नाही तर दुसरा कोणी करणार नाही, मी केलं तरच ते होऊ शकेल. तर तसंच प्रशासनामध्ये आहे की येस, इफ आय एम IAS ऑफिसर, इफ आय एम द कलेक्टर, देन आय मस्ट डू इट. मला काय होईल, जास्तीत जास्त बदली होईल, काय होईल, कारवाई होऊ शकते, होऊ द्या. काल काहीच नव्हतं, आज आपल्याकडे भरपूर आहे आणि आपल्याला तसं संरक्षण आहे. पण मला जे करायचं आहे ते मी, आणि म्हणून आम्ही नेहमी असा कन्सेप्ट मांडत असतो की आंबेडकरिझम इन ऍडमिनिस्ट्रेशनचा कन्सेप्ट, बुद्धाचं मध्य मार्गाचं प्रशासन आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यातनं आपल्याला अतिशय समाधानाचं काम मिळते. तर ही जी सध्या व्यवस्था आहे, म्हणजे तुम्ही जर रिपोर्ट वाचला असेल तर एशियामध्ये भारत हा सगळ्यात भ्रष्ट देश म्हणून गणला गेलेला आहे.
तर मग आता हे जर असेल तर भारत हा जर भ्रष्ट देश आशियामध्ये असेल तर सामान्य माणसालाच त्याचा त्रास होणार आहे. समाजातल्या जो प्रतिष्ठित जो माणूस आहे किंवा जो प्रभावशाली आहे त्याला त्रास होत नाही आहे, ते कुठे होत नाही. मी माझ्या अनुभव, मी पण कलेक्टर पदावर काम केलेलं आहे. तर त्यामुळे त्रास कोणाला होतो की जो म्हणजे त्याच्याशी भेटणं, त्याच्याशी बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि एकदा सत्तेची खुर्ची मिळाली की मात्र आपल्याला आपल्या समाजाचा, मी नेहमी समाज म्हणजे फक्त असा विशिष्ट समाज नाही तर सोसायटी ॲज ए होल, त्याच्यातला जो मी कोणी माणूस असेल की जो गरजू आहे, तो गरीब आहे, त्याचा प्रश्न आहे, त्याला सन्मान मिळणं, त्याला तातडीने मदत करणं, म्हणजे उद्याचं काम आता आणि आताचं काम उद्याचं काम आज आणि आजचं काम आता, ही जर व्यवस्था असेल तर आपण शोषणाला आळा आणू शकतो आणि त्याला सामाजिक न्यायाचं काम करू शकतो. आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच हीच बुद्धिजीवी आणि प्रशासनात असलेल्या बडा हुद्द्याच्या जागेवर असलेल्या लोकांकडनं बाबासाहेबांची हीच अपेक्षा होती की त्यांनी मोठ्या पदावर आल्यानंतर त्याच्या जे समाजातले जे दारिद्र्यात लोक आहेत, जे गरिबीमध्ये लोक आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काम करावं, हा बाबासाहेबांचा संदेश आहे. आणि हा संदेश घेऊनच आपल्याला काम करावं लागेल. आमिष खूप येत नाही असं नाही आहे, पण त्या आमिषाला बळी न पडता आपल्याला एक निश्चितच आपली, जसं आता अनेकांनी सांगितलं की आमची दिशा निश्चित आहे आणि आम्ही चांगलं काम करू. आम्हाला खूप आनंद वाटला की आणि आपण नेहमी आता भविष्यामध्ये तुम्ही देशामध्ये कुठेही असा, पण आता आपण महाराष्ट्र ऑफिसर फोरमचा, मी तर तुम्हाला फोरमचा एक संस्थापक अध्यक्ष नात्याने मी एक विनंती पण करेल की ॲज ए ऑफिसर तुम्ही महाराष्ट्र ऑफिस फोरमचे सन्माननीय सदस्य बना. म्हणजे तुमचं मार्गदर्शन पण भविष्यातल्या मुलांसाठी लागेल. आणि हे एक जे ऑर्गनायझेशन आहे की ते फक्त अधिकाऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करत नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी काम करत असते. समाजातला ज्याचे जे न्यायिक हक्क मिळाले पाहिजे, मग तो शिष्यवृत्तीचा विषय असेल किंवा भूमिहीनांना जमीन देण्याचा विषय असेल, की ज्याच्याकडे राहायला घर नाही त्यांना घर द्यायचं असेल, किंवा जातीवादातून अत्याचार होणारा विषय असेल, किंवा मग रिझर्वेशन च्या इम्प्लिमेंटेशनचा विषय असेल, तो रिक्रुटमेंटचा असेल, किंवा प्रमोशन, रिझर्वेशन इन प्रमोशनचा असेल, तो बजेटचा विषय असेल, किंवा मग अधिकारी कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार होणारा विषय असेल, तर हे जे सगळे विषय जे आपल्या भोवताल असतात, जे आपण बघत असतो, आणि बरेचदा आपल्यामध्ये एक निराशा येत असते की जायचं कोणाकडे. आजच्या व्यवस्थेमध्ये ऐकून घेणार, आपण सगळे सांगत असतो की हो आपल्याला ते ऐकलं पाहिजे, पण अशी एक जे प्रभावी यंत्रणा किंवा प्रभावी असा ग्रुप असला पाहिजे की जो आपले प्रश्न मांडेल. आता मागच्या वेळेस आम्ही डॉक्टर बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे 15 मार्च 2020 ला बैठक झाली, हे प्रश्न आम्ही त्यांच्या पुढे मांडले की हे समाजाचे प्रश्न आहेत. तर हे फोरम फक्त अधिकाऱ्यांचेच प्रश्न नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने स्लो अँड स्टेडी काम करत असते. आणि आपण या फोरमचे आपण सदस्य व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि फोरमच्या विनंतीला मान देऊन आपण सहभागी झालात. माझी मुलगी पण इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहे, क्रांती. त्याचा म्हणजे मला, म्हणजे मी डेप्टी कलेक्टर झालो तेव्हा काही आम्हाला ते सेलिब्रेशन नाही झाले, पण जेव्हा 2011च्या बॅचमध्ये माझ्या मुलीचं यादीत नाव आलं, हे मला माझे मित्र अशोक गेडाम यांनी सांगितलं. तेव्हा ते सांगितल्याबरोबर खरंच इतका आनंद झाला की युपीएससीच्या यादीमध्ये नाव येणं, ते कुठल्या क्रमांकावर येते हे महत्वाचं नाही, की युपीएससीच्या यादीमध्ये नाव येणं म्हणजे यशस्वी होणं, ते फार खरंच आनंदाची गोष्ट आहे. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि मग आपण त्याचं सेलिब्रेशन केलं आम्ही, म्हणजे आमचं नाही झालं पण नंतरचं सेलिब्रेशन. आणि फोरम तयार झाल्यापासून आम्ही सातत्याने 2001 पासून जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांचं आम्ही कौतुक करत असतो. MPSC त्यांचं कौतुक करतो, UPSC कौतुक करत असतो की वी शुड बी कनेक्टेड टू इच अदर. आपला एक
एक काय म्हणू आपण, आपली एक दिशा एक आहे, आपलं ध्येय एक आहे, आपले आदर्श एक आहेत आणि आपलं संविधानात्मक आपल्याला काम करायचं, पुढे घेऊन जायचं काम आहे. एक मला सिव्हिल सर्वंट म्हणून जसं बबनराव सांगितलं की मी 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदला सीओ होतो, तर मला मी शाळेतून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन, मी माझ्या अधिकाराचा वापर करून एक आय एस अधिकारी म्हणून मी माझा अधिकार वापरला. ते आज आपण महाराष्ट्रभर संविधानाची प्रास्ताविका शाळेतून वाचतो. 2 कोटीच्या वर मुलं रोज म्हणतात की आम्ही भारताचे लोक आहे. संविधान दिवस आम्ही 2005 ला नागपूरमध्ये साजरा केला, तो आता 2015 पासून देशभर. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे माझ्या मागे काही बॅकग्राऊंड नाही आहे, नो गॉड फादर नथिंग असं काय, पण एका मॉरल स्ट्रेंथवर आपण काहीतरी निश्चितच चांगलं करू शकतो. आणि मग चांगलं करण्याचा ध्यास, जे जे करायचं ते समाजहिताचं करायचं, जे जे करायचं ते संविधानाला सुसंगत करायचं आणि जे जे करायचं ते हिमतीने स्वाभिमानाने करायचं आणि ते मॉरल स्ट्रेंथ वाढवून करायचं, तर निश्चित आपण फरक पाडू शकतो. असं नाही आहे की फरक कोणी आपल्याला चांगलं म्हणो की नाही म्हणो, चांगलं केलं तरी आपल्याला दोष देणारे लोक समाजामध्ये असतात, ते गैरसमजातून करतात, कधी आपल्याला आपल्याशी जेलसी म्हणून करतात, पण आपण आपली दिशा निश्चित केली, त्या दिशेने आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. तर मी आपल्याला परत शुभेच्छा देतो. आपण सहभागी झालात महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या या समारंभामध्ये आणि इतरही मुलांना ॲस्पिरंटला आपण मार्गदर्शन केलं. मी पल्लवी मॅडमचं पण मनापासून आभार मानतो फोरमच्या वतीने. सगळ्यांचं जे इतर ज्याला आता प्रेक्षक म्हणू आपण या झूमवर आणि FB वर जे सहभागी झालेले आहेत त्यांचंही फोरमच्या वतीने मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि डॉक्टर बबन जोगदंड यांचंही मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी माझं जे वक्तव्य आहे ते थांबवतो. जय भीम. आदरणीय इजड खोब्रागडे सर, आपले खूप खूप आभार. आपण फार सविस्तर आपले अनुभव, आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी काही संदेश आपण दिलेला आहे. संविधानाला सुसंगत असं काम आपल्या या नवीन अधिकाऱ्यांनी करावं अशी सुद्धा आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपण सनदी अधिकारी म्हणून काम करताना अत्यंत स्वच्छ, निरपेक्षपणे आणि समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आज आपल्याला महाराष्ट्रभर सगळे लोक एक धडाडीचे, एक कर्तव्यदक्ष आणि एक समाजशील अधिकारी म्हणून ओळखतात. आणि हीच खऱ्या अर्थानं ओळख या विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा नवीन अधिकाऱ्यांनी स्वतःची निर्माण करावी असं या प्रसंगी मी सांगतो. आदरणीय सरांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळेच हा एवढा चांगला सोहळा आपल्याला घेता आला. मी पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाचे आभार खऱ्या अर्थानं आमचे मित्र नांदेडचे डॉक्टर विजयकुमार माहुरे जे फोरमचे उपाध्यक्ष आहेत ते मानणार आहेत. तत्पूर्वी काही लोकांचा उल्लेख, काही अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी करेल. संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत अकोल्याचे, ते या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपल्या क्रांती खोब्रागडे जे IRS आहेत, खरं तर त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलवायला पाहिजे. त्यांचा आज योगायोगानं वाढदिवस आहे. क्रांती खोब्रागडे यांचा 9 ऑगस्ट क्रांती दिनी म्हणून त्यांचं नाव क्रांती आहे. सरांच्या त्या कन्या आहेत, ते IRS आहेत, त्यांचे मिस्टर पण IRS आहेत. क्रांतीताईंना मी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. विशेषतः चंद्रशेखर खोब्रागडे नांदेड विद्यापीठातून आहेत आपल्या सोबत. कोकण कृषी विद्यापीठातून डॉक्टर आनंद नरंगलकर आहेत. सुरेश थोरात आहेत. आमचे डॉक्टर प्रशांत गजबारे नांदेडला मेडिकल कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक आणि MD मेडिसिन डॉक्टर, अत्यंत चांगलं कोविड मध्ये खूप आपल्याला सल्ला देतात सगळ्यांना चांगला, ते आहेत. घेवंदे सर आहेत. कुंभारे सर आहेत. विशेषतः ज्यांनी जम्मू काश्मीर मधून या कार्यक्रमाचं सगळं मॅनेजमेंट केलं ते आमचे मित्र धम्मदीप सोनकांबळे, जे अत्यंत चांगलं काम करत आहेत सध्या आपल्या सोशल मुवमेंटचं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सुवर्णा पवार मॅडम आहेत. धर्मेश कुसाटे आहेत. बाबूराव पाईकराव आहेत. आमचे लेखक कवी यशवंत भंडारे आमचे मित्र उपसंचालक आहेत. मानखेडकर साहेब, यशवंत मानखेडकर, डॉक्टर प्रकाश हसनाळकर आहेत. प्राध्यापक मोरे सर आहेत. आणखी बरीच मंडळी आहेत. आमचे दिनेश आंबोरे सर आहेत. ही सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे. याचं कौतुक आहे. आणखी काही लोकांची मी नावं घेऊ शकलो नाही, पण त्या सगळ्यांचे
मी ऋण व्यक्त करतो. त्यांनी आपला वेळातला वेळ दिलेला आहे आणि माझ्या मते कोणाचा आता सत्कार राहिला का? कोणाचा आशित वगैरे आलेत का? आशित कांबळे वगैरे? पुन्हा एकदा वाचून घ्या ना. हा, अंकिताचा झाला, विद्याधरचा झाला, हेमंत नंदनवार झालाय, अदरुद्दीनचा झालाय. शुभम बैसरे आलेत का? शुभम बैसरे नाही. अभिनव इंगोले पण नाहीयेत. अशित कांबळे, अशितचा झाला, गुड. सुमित रामटेके, सुमित रामटेके आहेत. वैभव वाघमारे, अभिजित सरकटे, माझ्या मते झाला अभिजितचा. नाही आला ना. ओके ओके. योगेश पाटील, चला. बाकी सगळ्यांचा सत्कार झाला जेवढे उपस्थित होते. बऱ्याच लोकांना आपण संपर्क केला, 17 पण एक 8-10 मंडळी आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाली. मी या पुढचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर विजयकुमार माहुरे, जे की नांदेडला वैद्यकीय अधिकारी आहेत, कल्चरल असोसिएशन आणि बाकी नांदेडमध्ये महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू ठेवण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. त्यांना विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. हॅलो. हा सर, बोला. हॅलो. बोला बोला. मी डॉक्टर विजयकुमार मावरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, इथे नांदेडला वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर संजीव कुमार, विभागीय आयुक्त नागपूर, हे जर आले असते तर अधिक या कार्यक्रमात म्हणजे दुधात साखर पडल्यासारखे हा कार्यक्रम झाला असता, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. डॉक्टर पल्लवी दराडे मॅडमने खूप अगदी आपल्या अनुभवातून, त्या स्वतः जे पेशातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या असून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल फोरमच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो. सदानंद कोचे सर हेही आपल्यात वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत, या विचार मंचावर आले, त्यांचंही आभार मानतो. आदरणीय शिवदास वासी साहेब यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचून सुरुवात केली आहे. आपली कार्यक्रमाची सुरुवातच फोरमच्या संविधानाच्या प्रास्ताविकेतून असते आणि खूप चांगली सुरुवात करून दिली. आणि या नवीन ज्यांनी जे यशवंत आहेत त्यांचं मनपूर्वक संविधानाच्या प्रास्ताविकेतून स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे. आदरणीय आपले संस्थापक अध्यक्ष इजड खोब्रागडे साहेब, ज्यांना प्रशासनाची गूज आहे आणि अतिशय चांगले पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांचा अनुभव या क्षेत्रात फारच मोठा आहे. त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीनं ज्या नवीन पिढीला इन्स्पायरेशन दिलं, संविधानाच्या चौकटीत राहून कशा पद्धतीनं आपलं मार्गदर्शन करावं या पद्धतीनं त्यांनी जाणीव करून दिली. आणि जे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशवंत विद्यार्थ्यांचे मी खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो. अगदी तळागाळातून काहीची परिस्थिती असेल किंवा काहीची परिस्थिती गरिबीची असेल, याच्यातूनही ते पूर्णपणे या ठिकाणी इथे यशस्वी झालेले आहेत, त्यांचे अभिनंदन करतो. कारण म्हणजे यशाचे उत्तुंग शिखर तुम्ही सर्वांनी काबीज केलंय. अनेक माणसं, अनेक गरजू विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत, त्यांना मदतीचा हात द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड परिश्रम केले आणि म्हणूनच ही संधी आपल्याला मिळाली. त्या संधीचं सर्वांनी सोनं करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या प्रसंगी खरंच मला त्यांचं वाक्य आठवतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तरुणांनी राजकारणात नाही तर ज्ञानाकडे व ज्ञानातून समाज परिवर्तनाकडे लक्ष द्यावे. ज्ञानाची गरिबी नसेल तर तुमची सत्ता नसताना सुद्धा तुम्ही सत्ताधिकारी लोकांना कंट्रोल करू शकता, एवढी क्षमता शिक्षणात आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य निश्चितच लक्षात ठेवावं. हे ध्येय प्रचंड मेहनत करून आपण हे यश मिळवलं. या यशात तुमचे आई वडील, आप्तगण, तुमचे शुभचिंतक आणि सर्व समाजाचे हे यश आहे. तुमच्या उत्तुंग यशासाठी मी आपले महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि या चांगल्या क्रमाचे आयोजन खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे, ज्यांच्या भेटी याही काळात आपल्याला आदरणीय डॉक्टर बबन जोगदंड यांनी करून दिला, त्यांचा मी शतशः ऋणी आहे. आणि डॉक्टर या नात्याने सांगू इच्छितो की अतिशय भारतावर म्हणजे कोविडची परिस्थिती आली आहे, सगळ्यांनी
स्वतः जपून राहावं, स्वतःची काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीनं तुमच्या या सर्व यशवंताचा हा भावी काळाविषयी, त्यांचा भावी काळ पारिजातकाच्या फुलाप्रमाणे सुंदर आणि सात्विक हो, त्यांची जीवन नौका अथांग जलाशयापासून वल्लवीत किनाऱ्याला लागो ही सदिच्छा बाळगून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर माहुरे सर. आपण खूप चांगले आभार व्यक्त केले. आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे विद्यार्थी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना नवीन. आणि परत एकदा संयोजकातर्फे आपल्या सर्वांचे, विशेषतः बरीच मंडळी शेवटपर्यंत हा जवळपास 2 तास कार्यक्रम चाललेला आहे. या कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत आपण थांबलात. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार. येत्या 13 तारखेला येत्या सर 13 तारखेला प्रवीण दराडे त्या विषयावर बोलणार आहेत. सांगून देऊन सगळ्यांना. तेच सांगतोय सर. अच्छा, ओके ओके, ठीक. मित्र, येत्या 13 तारखेला सायंकाळी 5 वाजता, नाही 12 वाजता सॉरी 12 वाजता राज्याचे समाज कल्याण आयुक्त माननीय प्रवीण दराडे, जे आता पल्लवी दराडे यांचे मिस्टर आहेत, ते आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या वाटचाली संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक न्याय विभागात सध्या चर्चेत आहे सगळीकडे, कारण आपले मुलांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील, या संदर्भात आदरणीय दराडे साहेब आपल्याला येत्या 13 तारखेला 12 वाजता या फेसबुक लाईव्ह आणि आपल्या झूम मीटिंगद्वारे संवाद साधतील. आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवावी. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि नवीन सगळ्या आपल्या UPSCतील गुणवंत अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं या सेवेमध्ये स्वागत करतो आणि इथे हा कार्यक्रम माननीय खोब्रागडे साहेबांच्या अनुमतीने संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. व्हेरी गुड बबनराव सर. धन्यवाद. विशेष आभार तुमचे. धम्मदीप सोनकांबळे. हो, धम्मदीपचे आभार. थँक्यू सर. येस सर्वांचे धन्यवाद. सर लाईव्ह बंद करून टाकावं सर. येस, लाईव्ह बंद करा.